मित्रांनो, कोविडनंतर संपूर्ण जगातील वेगवेगळे महासत्ता असलेले, सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था असलेले देश गडगडायला लागले. त्यांची अर्थव्यवस्था, त्यांचा जी-डी-पी डिक्रीज व्हायला लागला आहे, कमी व्हायला लागला आहे. बँकिंग सेक्टर मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त व्हायला लागलं. याचं खूप चांगलं उदाहरण म्हणजे अमेरिकेतील 3 सर्वात मोठ्या बँका उद्ध्वस्त झाल्या, कोलॅप्स झाल्या. परंतु या परिस्थितीचा भारतासोबत ज्यावेळेस आपण तुलना करतो, तेव्हा आपल्या लक्षात येईल की भारताचा जी-डी-पी डिक्रीज होण्याच्या अभावी इन्क्रीज होत चालला आहे. भारताचा जी-डी-पी यावर्षी 2023मध्ये $3.75 ट्रिलियन एवढा झाला आहे, जो आज तगायतचा सर्वात जास्त जी-डी-पी आहे. परंतु जगात उलटीच परिस्थिती आहे. जगातील बँकिंग सेक्टर पूर्णपणे कोलॅप्स होत चाललं आहे. जी-डी-पी कमी होत चालला आहे आणि अर्थव्यवस्थासुद्धा थोड्याफार प्रमाणात ढासळायला चालली आहे. मग भारताची परिस्थिती का असावी अशी? भारतातील बँकिंग सेक्टर का बरं एवढ्या धाडसाने आणि एवढ्या मोठ्या खंबीरपणे उभा आहे? त्याचबरोबर अर्थव्यवस्था कशा पद्धतीने खंबीरपणे मार्गक्रमण करत आहे आणि त्याचबरोबर भारताचा जी-डी-पी कशा पद्धतीने इन्क्रीज करत आहे? या सर्व गोष्टी समजण्यासाठी भारताचा बाजार समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. भारताचा बाजार म्हणजे काय? तर भारताच्या देशस्तरावर, आपल्या राष्ट्रीय स्तरावर होणारे पैशाचे व्यवहार, म्हणजेच देवाणघेवाण, कर्जाऊ स्वरूपात असो की ठेवींच्या स्वरूपात असो, जे काही विनिमय होत असेल, हा सर्व समजून घेणं गरजेचं आहे. तेव्हा प्रत्येक गोष्ट क्लिअर होऊन जाईल. जय महाराष्ट्र मेरे शेरो, आपलं पुन्हा एकदा आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आपण प्रत्येकच व्हिडिओला मोठ्या प्रमाणात भरभरून प्रेम देत आहात, साथ देत आहात आणि यापुढे सुद्धा असेच सोबत राहील अशा पद्धतीची आशा व्यक्त करतो. काही प्रॉब्लेम असल्यास कमेंटमध्ये कळवत चला. पुढचे कुठले टॉपिक घेता येतील, कुठले टॉपिक तुम्हाला कठीण जात आहेत किंवा प्रॉब्लेम्स क्रिएट करत आहेत, तुमच्या यशापासून तुम्हाला दूर ठेवत आहे, ते सुद्धा कमेंटमध्ये सोडा. म्हणजे आपण त्यावर सुद्धा खूप विस्तृत पद्धतीने परीक्षाभिमुख लेक्चर घेण्याचे प्रयत्न करू. मित्रांनो, आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे भारताचा वित्तीय बाजार समजून घेणार आहोत. वित्तीय बाजार समजून घेण्यापूर्वी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे वित्तीय बाजार कशाला म्हणावं, वित्तीय बाजार म्हणजे नेमकं काय? तर वित्तीय बाजार म्हणजे असं बाजार जिथे देश पातळीवर पैशाची देवाणघेवाण होते, पैशाची मोठ्या प्रमाणात विनिमय होतो. आता मित्रांनो, हे व्याख्या समजून घेताना सर्वप्रथम तर तुम्हाला पैशाची व्याख्या समजली पाहिजे. पैसा म्हणायचं कशाला? पैशाची अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून व्याख्या आहे, पैसा म्हणजे एखाद्या गोष्टीच्या खरेदी विक्रीसाठी, विनिमयासाठी उपयोगात आणल्या गेलेली एक वस्तू. म्हणून पैसा ही एक विस्तृत संकल्पना आहे. नाणे, नोटा या खूप छोटा भाग आहे, पैशाचाच एक भाग आहे. परंतु पैशा कशासाठी? तर कुठल्याही विनिमयासाठी, कुठल्याही खरेदी विक्रीसाठी, कुठल्याही वस्तू विनिमयासाठी, आयाती निर्यातीसाठी ज्या ज्या वस्तूचा आपण उपयोग करतो त्या सर्वांना पैसा म्हणावं. मग ऑनलाईन पेमेंट असेल, मग चेक्स असतील, बॉन्ड्स असतील, डेरिव्हेटिव्ह असतील, शेअर्स असतील, हे सर्वच सर्व पैशामध्ये मोडेल. त्याचबरोबर चलनी नोटा जगभरातील आणि नाणेसुद्धा पैशामध्ये मोडतात. म्हणून चलनी नोटा आणि नाणी म्हणजेच चलन ही थोडीशी नॅरो संकल्पना आहे, डेफिनेशन आहे. तर पैसा ही खूप मोठी डेफिनेशन आहे, विस्तृत संकल्पना आहे. आय होप लक्षात आली असेल. भारताची वित्तीय बाजार समजून घेत असताना मित्रांनो, व्याख्या तुमच्या लक्षात आली असेल, तेव्हा आपल्या लक्षात येते की भारतीय वित्तीय बाजाराचे 2 भागात विभाजन केले जाते. कुठल्या आधारावर केले जाते आणि कुठले केले जाते हे समजून घेण्याची बाब आहे. मित्रांनो, व्यवहार हे 2 प्रकारचे असतात. कुठलीही देवाणघेवाण ही 2 प्रकारची होऊ शकते. एक तिच्या स्वरूपावरून की तिची देवाणघेवाण किती स्वरूपात होऊ राहिली, किती मोठ्या प्रमाणात होऊ राहिली किंवा किती लहान प्रमाणात होऊ राहिली. आणि दुसरा महत्त्वाचा बेस म्हणजे तो व्यापार, तो व्यवहार, देवाणघेवाण किती कालावधीसाठी होत आहे. या 2 आधारावर भारतीय वित्तीय बाजाराचे 2 महत्त्वपूर्ण भाग पडतात, प्रकार पडतात. त्यामध्ये पहिला प्रकार येते आपल्याकडे कॉल मनी मार्केट म्हणू आपण त्याला सिम्पली, म्हणजेच नाणे बाजार. आणि दुसरा येते भांडवली बाजार. आता दोघांमध्ये नेमका फरक काय आहे? तर नाणे बाजार आपण नेमकं कशाला म्हणायचं? तर नाणे बाजार म्हणजे ज्या बाजारात किंवा ज्या व्यवस्थेत 13 महिन्यापेक्षा कमी कालावधीचे व्यवहार केले जातात. सामान्यतः बऱ्याच पुस्तकांमध्ये आपल्याला 1 वर्ष सांगितलेलं आहे, परंतु एक्झॅक्टली डेफिनेशन 13 महिन्यापेक्षा कमी कालावधीचे व्यवहार जिथे होतात, इट्स कॉल मनी मार्केट म्हणजेच नाणे बाजार. याला मुद्रा बाजार, मुद्रा मार्केट
म्हणून सुद्धा हिंदी भाषेत ओळखलं जाते, लक्षात घ्या. हा टॉपिक पूर्णचा पूर्ण UPSC प्री मेन्स इकॉनॉमिक्सच्या दृष्टिकोनातून, MPSC प्री मेन्स इकॉनॉमिक्सच्या दृष्टिकोनातून, त्याचबरोबर कंबाईन STI PSI असिस्टंट BC दोनही एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून शेवटपर्यंत पाहत राहा. या सर्व व्हिडिओमध्ये नाणे बाजाराची कन्सेप्ट काय आहे, भांडवली बाजाराची कन्सेप्ट काय आहे, म्हणजेच कॅपिटल मार्केट, नाणे बाजारामध्ये काय इन्क्लूड होते, कुठल्या प्रकारच्या गोष्टी इन्क्लूड होतात, प्रत्येकच भारतात असलेली एकूण एक बँक या पूर्ण व्हिडिओमध्ये समजेल तुम्हाला. त्याचबरोबर भांडवली बाजारात येणाऱ्या DFC डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन भारताचे म्हणजे विकास वित्तीय संस्था कुठल्या आहेत, त्याचबरोबर म्युच्युअल फंड असेल, UTI असेल, सेबी असेल, RBI असेल आणि अनेक अशा प्रकारच्या वित्तीय बाजाराशी निगडित असलेल्या संस्थांची माहिती या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटेल, डिटेलमध्ये, परीक्षाभिमुख सर्वचं सर्व. ओके, सो नाणे बाजार म्हणजे 13 महिन्यापेक्षा कमी कालावधीचे व्यवहार जिथे होतात त्याला नाणे बाजार म्हणावं. आणि ज्या बाजारामध्ये, ज्या व्यवस्थेमध्ये 13 महिन्यापेक्षा जास्त कालावधीचे व्यवहार म्हणजेच काय तर दीर्घ कालावधीचे किंवा मध्यम कालावधीचे व्यवहार, म्हणजे अल्प कालावधीचे व्यवहार नाणे बाजार 13 महिन्यापेक्षा कमी कालावधी, आणि 13 महिन्यापेक्षा जास्त कालावधी म्हणजेच मध्यम किंवा मग दीर्घकालीन व्यवहार जिथे होतात त्याला भांडवली बाजार म्हणावं. नाणे बाजारातील व्यवहाराचं स्वरूप जर लक्षात घेतलं तर हे लहान असते, कमी प्रमाणात असते. तर भांडवली बाजारातील व्यवहाराचं लक्षात घेतलं रूप आपण तर आपल्या लक्षात येईल की हे मोठ्या प्रमाणात झालेला हा व्यवहार असतो. याचं स्वरूप खूप मोठा असते, कालावधी तर मोठा असतोच परंतु स्वरूप सुद्धा खूप महत्त्वाचं असते. आता ह्या दोन गोष्टी तुमच्या आय होप क्लिअर झाल्या असतील. पुढे जात असताना आपल्याला भांडवली बाजार आणि नाणे बाजार यावर किंवा मग पूर्णचं पूर्ण अर्थशास्त्र या सब्जेक्टवरच कन्सेप्शियल प्रश्न मोठ्या प्रमाणात विचारले जातात, विस्तृत प्रश्न मोठ्या प्रमाणात विचारले जातात, सब ऑप्शन्स असलेले प्रश्न मोठ्या प्रमाणात विचारले जातात किंवा रिटर्न एक्झाममध्ये सर्वचं सर्व लिहिणं गरजेचं असते. मग कन्सेप्ट समजून घेत असताना या दोघांची तुलना ज्यावेळेस आपण करतो तेव्हा आपल्या लक्षात येईल की नाणे बाजारातील व्यवहार कशाच्या माध्यमातून होतात आणि भांडवली बाजारातील व्यवहार कशाच्या माध्यमातून होतात. इथे मी डायग्राम काढला, त्या डायग्रामच्या माध्यमातून समजून घेण्याचे प्रयत्न करा. भारतीय वित्तीय बाजार दोन प्रकार, नाणे बाजार, भांडवली बाजार. आता नाणे बाजाराचा ज्यावेळेस विचार करतो आपण तर व्यवहार होण्यासाठी कुठलं तरी साधन गरजेचं असते. आपण एखाद्याला पैसे मागायला गेलो तर तसेच पैसे देणार नाही. सामान्यतः आपण एखादी वस्तू त्याच्याकडे ठेवत असू, त्या मोबदल्यात त्याला एखादी वस्तू देत असू, तेव्हाच तो आपल्याला कुठली तरी वस्तू देणार आहे. आपण छोट्याशा रिटेलरकडे एखाद्या दुकानात एखादी वस्तू घ्यायला गेलो, तेथे सुद्धा आपण एक वस्तू देतो, म्हणजे पैसा देतो, चलनी नोटा देतो, त्या स्वरूपातच तो त्याच मोबदल्यात आपल्याला ती गोष्ट देऊ शकतो. मग नाणे बाजारात जे व्यवहार घडतात ही कुठल्या माध्यमाने घडतात, त्याचं साधन काय, तर त्याचं साधन आहे बिल्स ऑर पेपर्स. याला आपण पत्रे किंवा आपण परिपत्रके म्हणू शकतो. बिल्स ऑर पेपर्स हे माध्यम आहे. भांडवली बाजाराचा ज्यावेळेस विचार करतो, भांडवली बाजारामध्ये माध्यम कुठलं आहे व्यवहाराचं तर शेअर्स, बॉन्ड्स, डिबेंचर्स, त्याचबरोबर आणखी काही स्टॉक्स असतील, अशा प्रत्येकच गोष्टीचा आपण भांडवली बाजारात साधन म्हणून उपयोग करतो. आपण ते सुद्धा प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये समजून घेऊ. दुसरी महत्त्वाची गोष्ट, नाणे बाजारातील व्यवहारात फायदा आहे की भांडवली बाजारातील व्यवहारात फायदा आहे. मित्रांनो, समजून घेण्याचे प्रयत्न करा की जो बाजार जास्तीत जास्त मोठा असतो तिथे फायदा सुद्धा तेवढाच जास्त असतो. म्हणून नाणे बाजाराचा ज्यावेळेस आपण विचार करतो हा लहान व्यवहार असल्याकारणाने, लहान बाजार असल्याकारणाने इथे फायदा कमीच राहणार आहे, ज्याला आपण मोबदला म्हणू शकतो. मोबदला हा काय राहणार आहे, कमी राहणार आहे. नाणे बाजारात भांडवली बाजाराच्या तुलनेत मोबदला कमी असतो. तर भांडवली बाजारातील व्यवहार मोठा असल्याकारणाने इथे फायदा सुद्धा, इथे मोबदला सुद्धा मोठाच असणार आहे, जे मी या एरोच्या माध्यमातून तुम्हाला समजून सांगण्याचे प्रयत्न करतोय. फायदा क्लिअर झाला असेल. आता पहिली महत्त्वाची गोष्ट की ज्या बाजारामध्ये तुम्हाला फायदा जास्त राहणार आहे त्या बाजारामध्ये रिस्क सुद्धा तेवढीच जास्त असते, म्हणजे जोखीम सुद्धा तेवढीच जास्त असते. तिथे तोटा होण्याचे चान्सेस सुद्धा खूप जास्त असतात. लहान व्यवहार असेल तर तिथे जोखीम जास्त नसणार आहे, लक्षात घ्या. ते एक वाक्य ऐकलं असेल तुम्ही स्कॅममधलं, महत्त्वाचं, की इश्क है तो रिस्क है. तशाच पद्धतीची एक महत्त्वाची बाब इथे लक्षात येईल की नाणे बाजाराचा व्यवहार लहान असल्याकारणाने इथे जोखीम सुद्धा खूप कमी असते. आणि भांडवली बाजारातील व्यवहार खूप मोठा असल्याकारणाने इथे जोखीम सुद्धा खूप जास्त असते. आपण जर एखादा 10 रुपयाचा व्यवहार करत असू आणि तो डुबला सुद्धा तरी आपल्याला काही वाटणार नाही, परंतु त्याच ठिकाणी आपण जेव्हा 1,00,000 रुपयाचा, आपण 10,000 रुपयाचा, काही हजार रुपयाचा व्यवहार करू तेव्हा तिथून
जर तोटा निर्माण होत असेल, तिथे जर आपला तोटा होत असेल, तर ती जोखीम खूप जास्त समजली जाणार आहे. म्हणून नाणे बाजारातील व्यवहाराचं स्वरूप लहान असल्याकारणाने इथे जोखीम कमी आणि भांडवली बाजारातील स्वरूप जास्त असल्याकारणाने इथे जोखीम जास्त असते. पुढची महत्त्वाची गोष्ट आहे तरलता. यालाच आपण बाजाराभिमुखता म्हणू शकतो. आता महत्त्वाची गोष्ट समजून घेण्याचे प्रयत्न करा की नाणे बाजारात बाजाराभिमुखता जास्त असावी की भांडवली बाजारात. बाजाराभिमुखता म्हणजे तरलता. तरलता म्हणजे काय, तर एखादी गोष्ट जेव्हा आपण बाजारात काढतो विकायला, तेव्हा पटकन तिला ग्राहक मिळणे. एकदम सोपी लँग्वेजमध्ये समजून घ्या. एखादा माझ्याकडे हा पेन आहे, याला लगेच मी बाजारात विकायला काढल्याबरोबर याला ग्राहक भेटत असेल, इट्स कॉल तरलता. याला जास्त तरलता म्हटलं जाईल. म्हणजे लवकर विक्री होणे याला जास्त तरलता म्हटलं जाते आणि लवकर विक्री न होणे याला कमी तरलता म्हटली जाते. मग तुम्हाला काय वाटते की नाणे बाजारात जास्त तरलता असावी की भांडवली बाजारात जास्त तरलता असावी? महत्त्वाची बाब की जिकडे जोखीम कमी आहे तिकडे तरलता जास्त असणार आहे. लोक एखादी गोष्ट, हा पेन माझ्याकडून विकत घेतील तर लोक हाच विचार करतील की या विकत घेऊन मला फायदा काय असणार आहे, फायदा आहे की तोटा होणार आहे, तोटा होण्याची शक्यता जास्त आहे. तर आपण आताच पाहिलं की भांडवली बाजारात जोखीमचे चान्सेस जास्त आहेत, नाणे बाजारात जोखीमचे चान्सेस कमी आहे. मग जिथे जोखीम कमी आहे तिथेच लोक अट्रॅक्ट होतील. म्हणून या बाजाराला, नाणे बाजारामध्ये तरलता मोठ्या प्रमाणात असते, बाजाराभिमुखता मोठ्या प्रमाणात असते. तर त्याच तुलनेने भांडवली बाजारात बाजाराभिमुखता कमी असते. सर्वात महत्त्वाची बाब, बाजारभिमुखता कमी असते, लक्षात घ्या. त्यानंतर आता पुढे जात असताना नाणे बाजारात नेमका व्यवहार कोणामध्ये घडून येतो? नाणे बाजारातील व्यवहार घडण्यामध्ये कोणत्या संस्था, कुठल्या गोष्टी इन्क्लूड असतात हे महत्त्वाचं बाब आहे. म्हणजे सहभाग कोणाचा असतो? तर भारतात होणाऱ्या प्रत्येकच व्यवहारामध्ये कुणाचा सहभाग असणार आहे. लोकांचा सुद्धा सहभाग असतो, त्याचबरोबर बँक्सचा सहभाग असतो, शेअर मार्केटचा सहभाग असतो, सरकारचा सहभाग असतो, विकास वित्तीय संस्था असतील त्यांचा सहभाग असतो. नाबार्डकडून शेतकऱ्यांना कर्ज दिलं जाते. कोण करू राहिलं? तर नाबार्ड करू राहिलं. म्हणजे समजून घेण्याची बाब की व्यवहार करताना मध्यस्थ कोण आहे किंवा माध्यम कोण आहे किंवा मग आपण त्याला सहभाग बनवू कोण आहे? तर नाणे बाजारातील सर्वात महत्त्वपूर्ण संस्था त्या म्हणजे आहे बँकिंग सेक्टर, बँक्स. भारतात असलेल्या सर्वच्या सर्व बँक्स नाणे बाजारात मोडतात. म्हणून आपण ज्यावेळेस आता पुढे नाणे बाजार शिकू त्यावेळेस आपल्याला पूर्णच्या पूर्ण भारतातील बँक्स शिकाव्या लागतील, ज्या अत्यंत महत्त्वाच्या आहे प्रत्येकच दृष्टिकोनातून. ओके. आणि मग भांडवली बाजारात सहभाग कोणाचा असतो किंवा कोणाच्या माध्यमातून व्यवहार होतो? तर भांडवली बाजारात DFCs असतात. DFCs म्हणजे डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, म्हणजे ज्यांना आपण विकास वित्तीय संस्था म्हणतो. या बँकपेक्षा थोड्या वेगळ्या असतात. बँकची डेफिनेशन समजून घेत असताना आपल्या लक्षात येईल की बँक कोणाला म्हणावं, तर अशी संस्था जी ठेवी घेते आणि कर्ज देते, दोनही कामं करते, तिलाच बँक म्हणावं. परंतु अशाही भारतात संस्था आहे ज्या ठेवी तुमच्या स्वीकारत नाही, तर फक्त तुम्हाला कर्ज देते. फॉर एक्झाम्पल RBI तुमच्याकडच्या ठेवी नाही स्वीकारत, आपल्याला कर्जसुद्धा देत नाही, परंतु कर्ज कोणाला तरी देते. कोणाला देते? तर इतर बँकांना देतात, लक्षात घ्या. त्याचबरोबर नाबार्ड असेल, त्याचबरोबर हाऊसिंग डेव्हलपमेंट बँक्स असतील, या सर्व बँक फक्त कर्ज देतात, आपल्या ठेवी स्वीकारत नाहीत. परंतु आपण त्याच ठिकाणी स्टेट बँकचा विचार करू तर स्टेट बँकमध्ये लोकांनी अकाउंट्स ओपन केलेले असतात, करंट अकाउंट्स असेल किंवा मग सेव्हिंग अकाउंट्स असेल, त्यामध्ये पैसे ठेवले जातात, म्हणजे ठेवी ठेवल्या जातात. आणि स्टेट बँक त्याच ठेवी लोकांना कर्जाच्या स्वरूपात देते, त्याला बँक म्हणावं. पण काही संस्था कर्ज देतात, एकतर मग ठेवी स्वीकारतात, दोनच गोष्टी करतात. आपल्याला माहिती आहे सामान्यतः ग्रामीण भागामध्ये छोटे मोठे रिटेलर असतात, त्यांनी बँकमध्ये अकाउंट काढलेले असतात, ज्या बँकचे रोजच एजंट येतात आणि त्यांच्याकडून काही पैसे घेऊन जातात. परंतु त्या बँक कर्ज नाहीत देत, फक्त पैसा स्वीकारतात, ठेवी स्वीकारतात. म्हणजे काही बँक्स असे आहेत, काही संस्था अशा आहेत ज्या फक्त ठेवी स्वीकारू शकतात, किंवा काही संस्था अशा आहेत ज्या फक्त कर्जच देतात, त्यांना विकास वित्तीय संस्था म्हणावं. दोन्ही कार्य करणाऱ्यांना बँक्स म्हणावं. आय होप क्लिअर झालं असेल. यानंतर कधीच प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर आहे शेअर मार्केट, स्टॉक मार्केट म्हणू शकतो आपण याला. मोठ्या प्रमाणात व्यवहार भारतात माहीत आहे तुम्हाला, मोठ्या प्रमाणात शेअर मार्केट. याच्यात बरेच लोक डुबत सुद्धा आहेत, बरेच लोक याच्यातून तरस सुद्धा आहेत आणि पुढे येत आहेत, श्रीमंत होत आहेत. सर्वात महत्त्वाची बाब भांडवली बाजारातील. आता प्रश्न उरतो की एवढा मोठा बाजार, एवढे मोठे व्यवहार, परंतु हे व्यवहार कुणाच्या नियंत्रणात होऊ राहिले? कुठल्या तरी गोष्टीवर सुरळीत चालण्यासाठी कुणाचं तरी नियंत्रण गरजेचं असते मित्रांनो. मग एवढे सर्व व्यवहार जर होऊ राहिले, त्यामध्ये लोकसुद्धा इन्क्लूड आहेत, सामान्य नागरिकसुद्धा इन्क्लूड आहेत, तर मग या व्यवहारांवर नियंत्रण कोणाचं आहे? नियमन कोण करू राहिलं? तर नाणे बाजाराचा ज्यावेळेस आपण विचार करतो तेव्हा नाणे बाजारावर सर्वात जास्त किंवा सर्वोपरी
नियंत्रण असते RBIचं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, भारताची बँक, राष्ट्राची बँक म्हणू शकतो आपण. आणि भांडवली बाजाराचा ज्यावेळेस आपण विचार करतो तेव्हा आपल्या लक्षात येईल की भांडवली बाजारावर कोणाचं नियंत्रण असते, तर ते असते आपल्याकडे सेबीचं. सेबी म्हणजे सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. सेबीचं असते पूर्णच्या पूर्ण भांडवली बाजारावर. कारण भांडवली बाजारातील जवळपास 80% भाग एकटा शेअर मार्केटच खाऊन घेते. बरोबर समजून घेण्याचे प्रयत्न करा. आणि शेअर मार्केट कोणाच्या अंडरमध्ये काम करते, तर सेबीच्या अंडरमध्ये काम करते. म्हणजे नाणे बाजारावर नियंत्रण RBI, तर भांडवली बाजारावर नियंत्रण सेबी ठेवते. आय होप कन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील. यावर बरेच प्रश्न विचारले जातील. मी एक प्रश्न विचारतो ज्याचं मला कमेंटमध्ये तुम्ही उत्तर देऊ शकता. सर्वात महत्त्वाची बाब, कमी कालावधीचे व्यवहार नेहमी नाणे बाजारात घडून येतात, ज्याचं माध्यम हे पत्रे किंवा बिले असतात. पहिलं वाक्य योग्य की अयोग्य मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आय होप पूर्ण बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. आता पुढे आपण नाणे बाजारात काय काय इन्क्लूड होते ते डिटेलमध्ये समजून घेऊ. भांडवली बाजारात काय काय इन्क्लूड होते ते डिटेलमध्ये समजून घेण्याचे प्रयत्न करू. या टॉपिकवर आता तुम्हाला कधीच प्रॉब्लेम क्रिएट होणार नाही. आय होप पूर्णच्या पूर्ण वित्तीय बाजाराची बेसिक कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाली असेल. आता प्रश्न निर्माण होतो मित्रांनो की कुठलाही व्यवहार व्हायचा असेल, कुठलंही विनिमय व्हायचं असेल, कर्जाची देवाणघेवाण, ठेवींची देवाणघेवाण व्हायची असेल, तर कुठल्या तरी दोन पक्षांच्या दरम्यान होते, कुठल्या तरी दोन घटकांच्या दरम्यान होते. मग व्यवहार नेमका कोणाच्या दरम्यान होऊ राहिला तो पॉईंट समजून घेणं आपल्यासाठी अत्यंत गरजेचं आहे की नाणे बाजारात व्यवहार कोणाच्या दरम्यान होते आणि भांडवली बाजारात व्यवहार कोणाच्या दरम्यान होते, कोण देणारा असतो आणि कोण घेणारा असतो, मग ते कर्ज असो की ठेवी असो, ते समजून घेणं गरजेचं आहे. मग मित्रांनो, ज्यावेळेस आपण नाणे बाजाराचा विचार करतो तेव्हा नाणे बाजारात आपण आताच समजून घेतलंय की अल्पकालीन व्यवहार म्हणजे 13 महिन्यापेक्षा कमी कालावधीचे व्यवहार जिथे होतात त्याला नाणे बाजार म्हणावं. हे व्यवहार कोणाकोणाच्या मधात होतात, दरम्यान होतात किंवा कशाच्या स्वरूपात होतात, याच आधारावर नाणे बाजाराचे 3 प्रकार पडतात, लक्षात घ्या. त्यापैकी पहिला प्रकार म्हणजे होते मागणी देय बाजार. यालाच आपण कॉल मनी मार्केट सुद्धा म्हणतो, कॉल मनी मार्केट. आता नाणे बाजारातील मागणी देय बाजार नेमका कोणाच्या दरम्यान होतो किंवा येथील व्यवहार कोणाच्या दरम्यान होतो, तो येथील व्यवहार होतो B2B. मी इथे शॉर्टमध्ये लिहिले B2B. B2B म्हणजे बिझनेस टू बिझनेस नाही, तर बँक टू बँक. B2B मीन्स बँक टू बँक व्यवहार, म्हणजे बँकांच्या दरम्यान जे व्यवहार होतात ते व्यवहार मागणी देय बाजारात होतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे व्यवहार किती कालावधीसाठी होतात? अल्प कालावधीसाठी होतीलच, परंतु 1 वर्षापेक्षा कमी कालावधी म्हणजे अल्प कालावधी. म्हणजे नेमके किती दिवस? तर मागणी देय बाजारातील व्यवहार एकतर एका दिवसासाठी होऊ शकतात, त्यांना ओव्हरनाईट सुद्धा म्हटलं जाते, किंवा मग जास्तीत जास्त 14 दिवसासाठी होऊ शकतात. लक्षात घ्या, म्हणजेच 2 आठवड्यासाठी होऊ शकतात मागणी देय बाजार. कालावधी लक्षात आला पाहिजे. ओव्हरनाईट, एखाद्या बँकेला दुसऱ्या बँकेकडून पैशाची गरज असली तर एका रात्रीपुरते ते एकमेकापासून पैसे घेऊ शकतात. त्यांना मधात कुठल्याच प्रकारचं डॉक्युमेंट्स, कागद देण्याची गरज पडत नाही. म्हणजे एका दिवसाचे 1 दिवस ते 14 दिवसापर्यंतचे व्यवहार ज्या बाजारात होतात नाणे बाजारापैकी, त्याला मागणी देय बाजार म्हणावा. आणि मागणी देय बाजारात व्यवहार कोणाच्या दरम्यान होतात, तर बँक टू बँक, म्हणजे बँकांमधील व्यवहार कुठे होतो? मागणी देय बाजारात, कॉल मनी मार्केटमध्ये होतो. नाणे बाजाराचा दुसरा प्रकार आहे ट्रेझरी बिलांचा बाजार. मित्रांनो, ट्रेझरी बिलं समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. तत्पूर्वी समजून घ्या की ट्रेझरी बिलं नेमकं काढते कोण, तर यामधील व्यवहार कोणाच्या दरम्यान होतो, तर यामधील व्यवहार होतो G2B और I और C. G म्हणजे काय, तर गव्हर्नमेंट, भारत सरकार म्हणू आपण याला. भारत सरकार टू बँक, भारत सरकार टू इन्व्हेस्टर्स, गुंतवणूकदार, भारत सरकार टू कस्टमर म्हणू शकतो, कन्झ्युमर म्हणू शकतो, किंवा यांना आपण सिटीजन सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे येथील व्यवहार सरकार ते बँक, सरकार ते लोक, किंवा सरकार ते गुंतवणूकदार यांच्या दरम्यान होतात. त्यांना म्हणावं ट्रेझरी बिलांचा बाजार. आणि हा बाजार 14 दिवसापेक्षा ऑब्व्हियसली जास्त असणार आहे, कारण 14 दिवसापेक्षा कमी कालावधीचा व्यवहार मागणी देय बाजार. 14 दिवसापासून पुढचे 1 वर्षापर्यंतचे व्यवहार जे होतात ते ट्रेझरी बिलांचा बाजार, 364 दिवसापर्यंत. मग ट्रेझरी बिले समजून घेताना आपल्याला समजून घ्यावं लागते की किती प्रकारची ट्रेझरी बिले असतात. तर मित्रांनो, आज तागायत आताच्या सिच्युएशनमध्ये जर आपण लक्षात घेतलं तर भारत सरकार 4 प्रकारचे ट्रेझरी बिले काढू शकते. ज्या लोकांना, इन्व्हेस्टरना, बँकांना ज्या कालावधीचे व्यवहार करायचे असतील सरकारसोबत, त्या कालावधीनुसार ते बिलं आहेत. 4 प्रकारचे. पहिलं बिल असते ट्रेझरी बिल 14 दिवसांचं. एखाद्या व्यक्तीला लवकर मोबदला हवा असेल, लगेच मोबदला हवा असेल, तर तो 14 दिवसाच्या ट्रेझरी बिलामध्ये गुंतवणूक करू शकतो. तो व्यक्ती असो, बँक असो की एखादा इन्व्हेस्टर असो. दुसरी महत्त्वाची गोष्ट असते, दुसरं ट्रेझरी बिल असते आपल्याकडे 91 दिवसांचं. 91 दिवसांचं. मित्रांनो, लक्षात घ्या,
की 91 दिवसांचं बिलच, पूर्वी ज्यावेळेस ट्रेझरी बिल अशी कन्सेप्ट अस्तित्वात आली तेव्हा फक्त 91 दिवसाचं ट्रेझरी बिल होतं, लक्षात घ्या. ओके. तिसऱ्या ट्रेझरी बिल असते आपल्याकडे 182 दिवसांचं, इथे दुप्पटच करत जावं लागते. आणि चौथं ट्रेझरी बिल असते आपल्याकडे 364 दिवसांचं. असे 4 प्रकारचे ट्रेझरी बिल कालावधीनुसार, 14 दिवसाचं ट्रेझरी बिल, 91 दिवसाचं ट्रेझरी बिल, 182 दिवसाचं ट्रेझरी बिल आणि 364 दिवसाचं ट्रेझरी बिल. मग मी आताच तुम्हाला सांगितलं की पूर्वी सुरुवातीला फक्त 91 दिवसात ट्रेझरी बिल होतं, पण भारत सरकारने एक वाघूल कार्यगट स्थापन केला होता. नाव अत्यंत महत्त्वाचं, पेपरला विचारलं जाते, वाघूल समिती. त्या वाघूल समितीच्या शिफारसीनुसार आपण भारतामध्ये 182 दिवस आणि 364 दिवसाची ट्रेझरी बिले चालू केली. हे महत्त्वाची बाब. मग 14 दिवसाच्या ट्रेझरी बिलाचं काय, तर 14 दिवसाचे ट्रेझरी बिले सामान्यतः स्टेट गव्हर्नमेंट्स विकत घेतात किंवा त्यांना विकले जातात. कोणाकडून, तर केंद्र सरकारकडून, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटकडून. आणि हे जे बिल आहेत हे आपण 14 दिवसाची 1997 मध्ये चालू केली, 1997 मध्ये चालू केली ट्रेझरी बिले. कोणती, 14 दिवसाची. आता ट्रेझरी बिलाची आणखी एक कन्सेप्ट समजून घ्या. एक महत्त्वपूर्ण गोष्ट लक्षात घ्या जी बऱ्याच पेपरमध्ये विचारल्या गेली, ती म्हणजे ट्रेझरी बिले ही कशी असतात, तर ट्रेझरी बिले ही डिस्काउंटेड असतात. आता डिस्काउंटेड कुठलीही गोष्ट होण्यासाठी त्यावर छापील किंमत असणे गरजेचं असते. आता अशा पद्धतीचं समजा की अशा पद्धतीचं एक ट्रेझरी बिल आहे, एक कागद आहे आणि त्याच्यावर लिहिलंय 100 रुपये. 100 रुपये म्हणजे त्याची छापील किंमत याच्यावर छापलेली आहे 100 रुपये. परंतु सरकार ज्या वेळेस आपल्याला ट्रेझरी बिल विकते तेव्हा ते इंटरेस्टेड नसते, म्हणजे त्याच्यावर व्याज मिळत नाही, तर त्याच्यावर काय मिळते, डिस्काउंट्स मिळते. म्हणजेच काय, ट्रेझरी बिले हे डिस्काउंटेड असतात. महत्त्वाची बाब आहे. म्हणजे सरकार तुम्हाला विकताना आता छापील किमतीला विकत नाही, तर त्यापेक्षा कमी किमतीला विकते. म्हणजे काय, 90 रुपयाला विकेल, 90 रुपयाला विकेल. आणि आता ज्यावेळेस तुमचा कालावधी संपेल, हा ट्रेझरी बिल 14 दिवसाचं असेल तर 14 दिवसांनी सरकार तुमच्याकडून परत वापस घेईल, विकत घेईल. होऊ शकते कदाचित 364 दिवसाचं असेल, होऊ शकते कदाचित 182 दिवसाचं असेल, होऊ शकते कदाचित 91 दिवसाचं असेल. तेवढ्या दिवसाच्या कालावधीनंतर सरकार तुमच्याकडून ते ट्रेझरी बिल परत विकत घेते. परंतु तेव्हा सरकार जेव्हा तुमच्याकडून विकत घेते तेव्हा छापील किमतीलाच विकत घेते. म्हणजे तुम्ही 90 रुपयाचं घेतलं होतं, त्याची छापील किंमत 100 आहे, तर सरकार तुमच्याकडून 100लाच घेते. म्हणजेच काय, तर पहिल्यांदाच याच्यावर डिस्काउंट दिलं जाते, सूट दिली जाते आणि इथे तुमचा फायदा निश्चित असतो. म्हणून म्हटलं जाते की इथे फायदा कमी जरी असला तरी तो निश्चित असते. नाणे बाजारात, भांडवली बाजारात फायदा जास्त जरी असला तरी तो निश्चित नसतो. समजून घेण्याचे प्रयत्न करा. सो ट्रेझरी बिले काय असतात, डिस्काउंटेड असतात. क्लिअर झालं असेल तुमचं. ओके. तर नाणे बाजाराचा अत्यंत महत्त्वाचा तिसरा बाजार किंवा तिसरा प्रकार म्हणजे वाणिज्य बिलांचा बाजार, म्हणजे कमर्शियल पेपर्स मार्केट आपण याला म्हणतो मित्रांनो. आता यामध्ये हे व्यवहार कोणामध्ये घडतात हे समजून घेण्याची सारखी बाब, ते म्हणजे बँक टू कस्टमर और इन्व्हेस्टर्स, पीपल्स, सिटीजन म्हणू शकतो आपण. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट असते बिझनेस टू बिझनेस और बिझनेस टू कस्टमर. बँक टू कस्टमर और बिझनेस टू कस्टमर यांच्या दरम्यान घडणारा व्यवहार जो असते तो वाणिज्य बिलांचा बाजार म्हणून ओळखला जाते. त्यामध्ये उपयोगात आणल्या जाणारं माध्यम म्हणजे वाणिज्य पत्रे, म्हणजे आपण त्याला कमर्शियल पेपर्स म्हणू शकतो. ते सगळेचे सगळे विक्री करून उद्योग आपल्यासाठी पैसा उभारतात, भांडवल उभारतात, कमी कालावधीचं, अल्प कालावधीचं. किंवा मग एखाद्या बँकासुद्धा स्वतःसाठी भांडवल उभारतात. त्याला म्हणू आपण वाणिज्य बिलांचा बाजार, कमर्शियल पेपर्स मार्केट. आता मित्रांनो, कमर्शियल पेपर मार्केटमध्ये 2 माध्यमातून व्यवहार होतात. एक म्हणजे असते आपल्याकडे ठेवी प्रमाणपत्रे, ज्याला आपण डिपॉझिट सर्टिफिकेट्स म्हणतो. कुठलीही बँक कुठलंही भांडवल उभारण्यासाठी, नाणे बाजारातून कर्ज उभारण्यासाठी ठेवी प्रमाणपत्रे तयार करते. हे ठेवी प्रमाणपत्र कमीत कमी 1 लाख रुपयाचं असते आणि त्याचा कालावधी जो असतो तो 3 महिने ते 1 वर्षापर्यंतचा असतो. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं साधन असते ते म्हणजे असते वाणिज्य पत्रे, कमर्शियल पेपर्स. कमर्शियल पेपर्स ह्या बँका काढतात आणि या कमीत कमी 25 लाख रुपयाचा काढला जाऊ शकतो, त्याच्यापेक्षा कमी काढला जाऊ शकत नाही. आणि यांचा कालावधी असतो जवळपास 3 ते 6 महिने. अत्यंत महत्त्वाची बाब. म्हणजेच काय, तर 3ही नाणे बाजाराचे प्रकार, मागणी देय बाजार, कॉल मनी मार्केट म्हणतो, बँक टू बँक व्यवहार होतात. इथे ओव्हरनाईट 14 दिवसापर्यंत व्यवहार होतील. 14 दिवस ते 364 दिवसाचे व्यवहार गव्हर्नमेंट टू बँक और गव्हर्नमेंट टू इन्व्हेस्टर्स और गव्हर्नमेंट टू सिटीजन यांच्या दरम्यान होतात. ट्रेझरी बिलांचा बाजार, ट्रेझरी बिले 4 प्रकारचे. तिसरा प्रकार आहे वाणिज्य बिलांचा बाजार. हा चालतो बँक टू इन्व्हेस्टर्स और सिटीजन्स किंवा मग
बिझनेस टू इन्व्हेस्टर्स और सिटीजन. यामध्ये बिझनेसेस म्हणजे उद्योग आपला भांडवल वाढवण्यासाठी कमी कालावधीचे कर्ज उभारते या माध्यमातून, आणि बँकासुद्धा कमी कालावधीचं कर्ज उभारू शकतात. अशा पद्धतीने हे 3 प्रकार ट्रेझरी बिल लक्षात आले असतील. त्यानंतर पुढे जात असताना भांडवली बाजार समजून घेऊ आपण. आता भांडवली बाजार म्हणजे बेसिक कन्सेप्ट तुमची क्लिअर केली. 13 महिन्यापेक्षा जास्त कालावधीचे व्यवहार जिथे होतील, म्हणजेच काय तर दीर्घकालीन किंवा मध्यमकालीन व्यवहार जिथे होतील त्याला भांडवली बाजार म्हणावं. सेम व्यवहार, देवाणघेवाण, पैशाची देवाणघेवाण, आयात निर्यात, कर्जाऊ घेणे, ठेवी स्वरूपात देणे, या सगळ्या गोष्टी इथे घडतील. आता या भांडवली बाजाराचे 2 प्रकार घडतात, 2 प्रकार पडतात. ते कुठले तर व्यवहार कोणाच्या दरम्यान घडून आला ही महत्त्वाची बाब, आणि दीर्घकालीन व्यवहार. इथे पाहिला अल्पकालीन व्यवहार कोणाच्या मनात घडून आला, आणि इथे पाहणार आहोत दीर्घकालीन किंवा मध्यमकालीन व्यवहार कोणाच्या दरम्यान होते. तर भांडवली बाजाराचा पहिला प्रकार पडते शासकीय प्रतिभूतींचा बाजार. यांना आपण गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मार्केट म्हणतो. लक्षात घ्या, यांच्यामधील व्यवहार किंवा गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मार्केटमधली व्यवहार जे आहे ते कर्ज रोख्यांच्या स्वरूपात चालते, डिबेंचरच्या स्वरूपात चालते, किंवा आपण त्याला म्हणू शेअर्स सरकारचे याच्या स्वरूपात चालते. शासन, सरकार, भारत सरकार किंवा RBI ही भारत सरकार, केंद्र सरकार आणि राज्य गव्हर्नमेंट यांच्या वतीने कर्ज रोखे विक्रीस काढते. आता मित्रांनो, मॉनिटरी पॉलिसी मी अगोदर शिकलेली आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, त्याचा व्हिडिओ अपलोड झालेला आहे. वाटल्यास मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंकसुद्धा देऊन देईल, ते तुम्ही जाऊन पाहू शकता. त्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की शासनाला जेव्हा तेजीच्या कालखंडात लोकांकडचा पैसा काढून घ्यायचा असतो, अर्थव्यवस्थेतला पैसा आपल्याकडे घ्यायचा असतो, म्हणजेच तेजीचा कालखंड नमेल, कमी होईल, त्यासाठी कर्ज रोखे हे सर्वात महत्त्वाचं साधन आहे RBI कडचं किंवा भारत सरकारकडचं. मग तेच करते शासन. शासन स्वतः कर्ज उभारण्यासाठी किंवा अर्थव्यवस्थेतली तेजी कमी करण्यासाठी कर्ज रोखे विक्रीस काढते स्वतःच्या मालकीचे, आणि ते कर्ज रोखे लोक विकत घेतात, कर्ज रोखे बँका विकत घेतात, कर्ज रोखे इन्व्हेस्टर्स विकत घेतात, किंवा मग अदर ज्या संस्था असतील त्या विकत घेतात. म्हणजे इथे विकणारा शासन असतो. त्या कारणाने हे शासकीय प्रतिभूतींचा बाजार म्हणून ओळखलं जाते. आणि प्रतिभूती म्हणजे काय तर कर्ज रोखे. लक्षात घ्या. आता पुढे महत्त्वाची बाब की शासकीय प्रतिभूतीच्या बाजारालाच आणखी कुठल्या नावाने ओळखलं जाते, तर बऱ्याच पेपरमध्ये विचारलं आहे की शासकीय प्रतिभूतींच्या बाजाराला आपण गिल्ड एज बाजार म्हणजेच मार्केट म्हणू शकतो. आता जेव्हा आपण याचा अर्थ लक्षात घेतो तेव्हा समजेन आपल्याला, गिल्ड हे प्लुरल फॉर्म आहे गोल्डचं, म्हणजेच गिल्ड एज बाजार म्हणजे सोन्याचा वय असलेला बाजार म्हणू शकतो आपण याला. म्हणजेच काय तर सोन्यासारखा खरा असलेला बाजार किंवा सोन्यासारखा खरा ठरणारा व्यवहार जो आहे तो या बाजारात होतो. इथे आपला तोटा कधीच होणार नाही, तर इथे फायदाच असते, कारण खात्री सरकारने घेतलेली असते, म्हणून हा सोन्यासारखा व्यवहार असते. दॅट्स कॉल गिल्ड एज बाजार, शासकीय प्रतिभूतींचा बाजार. विक्रेता सरकार, विकते कोण RBI, कोणाच्या वतीने भारत सरकार किंवा स्टेट गव्हर्नमेंट्स, आणि खरेदीदार लोक असू शकतात, बँका असू शकतात, किंवा गुंतवणूकदार असू शकतात, कोणीही असू शकते. हा पहिला प्रकार भांडवली बाजाराचा. दुसरा प्रकार आहे औद्योगिक प्रतिभूतींचा बाजार. जर उद्योगांना, आता इथे आपण पाहिलं वाणिज्य बिलांच्या बाजारात की उद्योगांना कमी कालावधीचं कर्ज उभारायचं असेल तर ते वाणिज्यपत्रे विक्रीस काढतील, कमर्शियल पेपर्स विक्रीस काढतील. परंतु जर त्याच उद्योगांना, मोठ्या उद्योगांना जर जास्त कालावधीचे, दीर्घ कालावधीचे किंवा मध्यम कालावधीचे कर्ज जर उभारायचे असेल तर मग त्यांना भांडवली बाजारात जावं लागेल. मग भांडवली बाजारात त्यांच्यासाठी आहे औद्योगिक प्रतिभूतींचा बाजार. यांना म्हणतात इंडस्ट्रियल सिक्युरिटीज मार्केट. इंडस्ट्रियल सिक्युरिटीज मार्केटमध्ये माध्यम असते शेअर्स ऑर डेरिव्हेटिव्स ऑर त्याला डिबेंचर्स आपण म्हणू शकतो. ओके, औद्योगिक प्रतिभूती म्हणजे बाजार, त्यांचे बाजारात उद्योग किंवा त्यांचे जे काही संस्था आहेत ते स्वतःचे शेअर्स विक्रीस काढू शकते, त्याचे भाग विक्रीस काढू शकते आणि ते विकू शकते भांडवल उभं करण्यासाठी. मग औद्योगिक बाजाराचे सुद्धा 2 प्रकार पडतात. औद्योगिक बाजाराचे 2 प्रकार, एक आहे प्राथमिक औद्योगिक बाजार आणि दुसरा आहे दुय्यम औद्योगिक बाजार. प्राथमिक औद्योगिक बाजार, दुय्यम औद्योगिक बाजार. आता या कशाला म्हणावं? आता मी एक व्यक्ती आहो, एक उद्योजक आहो, आणि मी आताच 2023 मध्ये माझी एक कंपनी स्थापन केलेली आहे, आणि एक कंपनी आहे माझी 2015ला स्थापन केलेली. दोन्ही कंपन्या माझ्याच आहेत. यासाठी सुद्धा मी भांडवली बाजारातून कर्ज उभारलं, यासाठी सुद्धा मी भांडवली बाजारातून कर्ज उभारलं. पण 2015ला स्थापन झालेली माझी जी काही संस्था होती किंवा कंपनी होती, एक उद्योग होता, त्यासाठी मी याच्यापूर्वी सुद्धा माझ्या त्या कंपनीचे शेअर्स विकले, डिबेंचर्स विकले आणि माझ्यासाठी भांडवल उभारलं होतं.
म्हणजे माझे या कंपनीचे शेअर्स ऑलरेडी मी विकले होते, परत विकत सुद्धा घेतले आणि मी परत परत ते विकू राहिलो, विकत घेऊ राहिलो. म्हणजे इथले जे काही शेअर्स आहेत माझे या कंपनीचे, हे माझ्यासाठी जुने झाले आता, किंवा बाजारासाठी जुने झाले. परंतु आताच मी 2023मध्ये कंपनी उभारली, तर मी इकडलं तिकडे तर करणार नाही. उद्योजकांचं एक वैशिष्ट्यच ते इकडलं तिकडे याची टोपी त्याच्या डोक्यात कधीच करत नाही. मग काय तर 2023च्या कंपनीचे मी स्वतः शेअर्स काढेल, हिचे शेअर्स काढेल, हिचे शेअर्स विकेल. परंतु हिचे शेअर्स जेव्हा मी काढेल तेव्हा ते शेअर्स बाजारासाठी नवीन असतील, पहिल्यांदाच विकल्या जात असतील. मग असे शेअर्स जे पहिल्यांदाच विकल्या जातात, ते जेथे विकल्या जात असतील त्याला प्राथमिक औद्योगिक बाजार म्हटलं जाईल. म्हणजे पहिल्यांदाच विकल्या जाणाऱ्या किंवा पहिल्यांदाच विकल्या जाणाऱ्या, खरेदी विक्री केल्या जाणाऱ्या शेअर्सचा बाजार म्हणजेच प्राथमिक. आणि जुने झाले जे याच्यापूर्वीसुद्धा ज्यांची खरेदी विक्री करण्यात आली अशा शेअर्सचा किंवा डिबेंचरचा किंवा बॉन्ड्सचा डेरिव्हेटिव्हचा बाजार जर आपण म्हटला तर तो असते दुय्यम औद्योगिक बाजार, प्रायमरी अँड सेकंडरी. आय होप हे सगळं क्लिअर झालं असेल. आता आपण समजून घेऊ या बाजारामध्ये इन्क्लूड काय काय होते, संपूर्ण बँक समजून घेऊ, सर्वच्या सर्व विकास वित्तीय संस्था समजून घेण्याचे प्रयत्न करू. मित्रांनो, पुढील महत्त्वाची बाब म्हणजे नाणे बाजार आणि भांडवली बाजारामध्ये कुठल्या बारीक सारीक संस्थांची, बँकांची समावेश होतो, कुठल्या बँका त्या व्यवहारात गुंतलेल्या असतात, कुठल्या संस्था गुंतलेल्या असतात ते समजून घेणे. यानंतर कधीच तुम्हाला बँकिंग सेक्टरशी निगडीत प्रश्न उत्पन्न होणार नाही. बँकेच्या बद्दल बारीक सारीक माहिती समजून घेण्याचे प्रयत्न करू. सर्वप्रथम नाणे बाजार समजून घेत असताना नाणे बाजारात असलेला सर्वात महत्त्वाचा घटक कुठला असेल तर तो म्हणजे आहे बँक. आता कुठल्याही देशामध्ये दोन प्रकारच्या बँक असू शकतात. सामान्यतः 1997 नंतर भारतात सहकार क्षेत्र चांगल्या पद्धतीने डेव्हलप झाल्यानंतर भारतात दोन प्रकारच्या बँक निर्माण झाल्या. ते म्हणजे आहे व्यापारी बँक आणि एक असतात सहकारी बँक. हे सहकाराच्या तत्वावर जास्तीत जास्त नफा कमविण्याचा उद्देश नसलेल्या ज्या बँका असतात त्यांना सहकारी बँक म्हणावं. एक संस्था स्थापन करून त्या माध्यमातून केलं जाते. आणि एक व्यापारी बँक असते ज्या काही खाजगी लोक स्थापन करू शकतात किंवा काही सरकारच्या सुद्धा असू शकतात, जे व्यापाराच्या दृष्टिकोनातून असतात. आणि व्यापारी लोकांचं किंवा संस्थेचं एकमेव उद्दिष्ट नफा कमविणे. मग व्यापारी बँकांचा आपण ज्यावेळेस विचार करतो तेव्हा आपल्या लक्षात येईल की व्यापारी बँका दोन प्रकारच्या असू शकतात. एक तर खाजगी लोकांनी स्थापन केलेल्या असू शकतात, एक तर मग सरकारने स्थापन केल्या असू शकतात. म्हणजेच व्यापारी बँक दोन प्रकारच्या, एक सार्वजनिक बँक आणि एक खाजगी बँक. सार्वजनिक बँक म्हणजे सरकारच्या मालकीच्या बँक आणि खाजगी बँक म्हणजे लोकांच्या मालकीच्या बँक, कुठल्याही एखाद्या लोकांच्या मालकीच्या बँक. हे सर्व दोन गोष्टी क्लिअर करून घ्यायच्या. आता आपण पाहू कुठल्या बँका इन्क्ल्यूड होतात, त्यामध्ये काही खाजगी असतील, सरकारी असतील, सर्व समजून घेऊ. तर सर्वप्रथम सरकारी म्हणजे सार्वजनिक बँकांचा विचार करू, राष्ट्रीयकृत बँकांचा विचार करू. सार्वजनिक बँकामधील सर्वात महत्त्वपूर्ण बँक, भारतातील सर्वात महत्त्वपूर्ण सार्वजनिक बँक, सर्वात मोठी सार्वजनिक बँक, जास्तीत जास्त परदेशात शाखा असलेली बँक ती म्हणजे SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया. मित्रांनो, SBIची स्थापना जरी मी इथे 1 जुलै 1955 लिहिली असली तरी SBIला इतिहास खूप जुना आहे. कारण ज्यावेळी भारतात इंग्रज होते त्यावेळीच इंग्रजांनी भारतात 3 बँक स्थापन केल्या होत्या. एक बँक होती बँक ऑफ बेंगॉल किंवा तिलाच बँक ऑफ कोलकाता म्हटलं जायचं, जी 1818 स्थापन झालेली होती. दुसरी महत्त्वाची बँक होती ती होती बँक ऑफ बॉम्बे, ती जवळपास 1840 स्थापन केलेली होती. आणि तिसरी बँक होती बँक ऑफ मद्रास, ही बँक 1843 स्थापन केली होती. ह्या 3 बँकांना प्रेसिडेन्सी बँक म्हणून ओळखलं जायचं. परंतु पुढे 1921 या 3ही बँकांना एकत्रित केलं आणि त्यापासून एक बँक निर्माण केली, ती म्हणजे आहे इम्पेरियल बँक 1921. परंतु भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर या इम्पेरियल बँकेचं भारताच्या कुठल्या तरी बँकेत रूपांतरण होणं गरजेचं होतं, मालकी मिळणं गरजेचं होतं. म्हणून 1955ला आपण SBI ॲक्ट केला आणि इम्पेरियल बँकचं रूपांतरण SBI बँकमध्ये केलं. म्हणून SBIला प्राचीनता किंवा मग काही महत्त्वाच्या ऐतिहासिक दृष्टिकोनातून अत्यंत मोठी पार्श्वभूमी आपल्याला आढळून येईल. म्हणूनच SBI आज कुठेतरी भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक आहे. मित्रांनो, आता पुढे बोलत असताना की SBI फक्त SBI नाही आहे, तर भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर भारतात जे संस्थानं होते त्यापैकी 8 महत्त्वपूर्ण संस्थाने होते. मी जे आकडे सांगतो ते पद्धतशीर पॉज करून व्हिडिओ नोट डाऊन करायचे. महत्त्वाची बाब, 8 संस्थानं असे होते ज्या संस्थानांना स्वतःच्या बँक होत्या. आता ते 8 संस्थानं कुठले? एक होतं इंदूर, दुसरं होतं आपल्याकडे सौराष्ट्र, तिसरं होतं जयपूर, चौथं होतं बिकानेर, 5वं होतं पटियाला, 6वं होतं त्रावणकोर, 7वं हैदराबाद आणि 8वं होतं आपल्याकडे विजयवाडा किंवा आपण त्याला म्हैसूर म्हणू शकतो. ओके, लक्षात घ्या. अशा पद्धतीने 8 संस्थान होते आणि 8 संस्थानांकडे 8 बँका होत्या. बँक ऑफ सौराष्ट्र, बँक ऑफ इंदूर, बँक ऑफ म्हैसूर, बँक ऑफ हैदराबाद,
असे वेगवेगळे 8 होते. आता स्वातंत्र्य झाल्यानंतर 1959ला या बँका या सुद्धा भारताच्या मालकीच्या करणं गरजेच्या होत्या. त्या कारणाने मग आपण त्यांच्यावर दबाव निर्माण केला की या बँका SBIमध्ये सम्मिलित करून घ्या किंवा मर्ज करून घ्या, परंतु ते काही तयार नव्हते. म्हणून आपण काय केलं तर 1959ला SBI बँक संलग्नित बँक कायदा केला आणि त्या बँकांना SBIच्या संलग्न करून टाकलं. परंतु पुढे चालत असताना या 8 बँकांपैकी 2 बँका, बँक ऑफ जयपूर आणि बँक ऑफ बिकानेर या 2 बँका 1963मध्ये एकत्रित झाल्या. म्हणजे आता 8 पैकी 2 एकत्र झाल्या कारणाने 7 राहिल्या संलग्नित बँक. त्यानंतर पुढे 2008मध्ये बँक ऑफ सौराष्ट्र SBIमध्ये विलीन करण्यात आली. म्हणजे आता राहिले आपल्याकडे 6 सहयोगी बँका. त्यानंतर 2010मध्ये बँक ऑफ इंदूरसुद्धा SBIमध्ये इन्क्लूड करण्यात आली. म्हणजे सातारा आल्या आपल्याकडे 5 सहयोगी बँका आणि ह्या 5 सहयोगी बँका जवळपास 2017पर्यंत संलग्नच बँक होत्या, मर्ज झालेल्या नव्हत्या SBIमध्ये. 1 एप्रिल 2017ला या राहिलेल्या 5 बँका म्हणजेच कोणत्या तर बँक ऑफ पटियाला, बँक ऑफ आपल्याकडे राहते पंजाब, बिकानेरवर जयपूर एकत्र केलं होतं ते, त्यानंतर राहते त्रावणकोर, त्यानंतर राहते म्हैसूर आणि त्यानंतर राहते एक हैदराबाद. बरोबर समजून घ्या. या 5 सहयोगी बँका आणि एक महिला बँक ज्याची स्थापना 2013लाच केली होती ती, अशा पद्धतीने 6 बँका 1 एप्रिल 2017ला SBIमध्ये विलीन करण्यात आल्या. म्हणून SBIचं क्षेत्र हे खूप व्याप्त आहे मित्रांनो. SBI समजून घेताना हे डिटेलमध्ये पूर्णची पूर्ण माहिती आपल्याला समजून घ्यावं लागेल. आय होप SBI लक्षात आली असेल. पुढची बँक आहे BMB म्हणजेच होते भारतीय महिला बँक. मित्रांनो, भारतीय महिला बँक SBIमध्ये पूर्णपणे विलीन करण्यात आली. त्या कारणाने याच्याबद्दल जास्त माहिती आपल्याला समजून घेणं गरजेचं नाही, परंतु स्थापना कशी असावी, त्याचबरोबर कशासाठी, उद्देश काय असावा, तर BMBची स्थापना भारतीय महिला बँक स्पेशली जास्तीत जास्त प्रमाणात स्त्रियांना आर्थिक प्रबळ बनवणे यासाठी ही बँक स्थापन करण्यात आली होती. 19 नोव्हेंबर 2013. 19 नोव्हेंबर इंदिरा गांधींचा जन्मदिन असतो, लक्षात घ्या. तर त्याच दिवशी BMBची स्थापना करण्यात आली. 19 नोव्हेंबर 2013ला याच्या पहिल्या शाखेचं उद्घाटन मुंबईमध्ये नरिमन पॉईंटला त्यावेळीचे प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांनी केलं होतं BMB. आता BMBचा इतिहास जागतिक स्तरावर ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस लक्षात येईल आपल्या मित्रांनो की जगात असे 3च देश आहेत ज्या 3 देशांनी स्पेशली महिलांसाठी बँका चालू केल्या आहे. त्यापैकी पहिला देश आहे BMB स्थापन करणारा, तो म्हणजे पाकिस्तान. आपल्या कितीही मागं असो, आपला कितीही मोठा दुश्मन असो, पण काही तर चांगलं कार्य करू राहिला, तर पहिली महिला बँक स्थापन करणारा जगातला पहिला देश असेल तो पाकिस्तान. दुसरा देश आहे टांझानिया आणि तिसरा देश होता भारत. आता आपण महिला बँक स्टेट बँकमध्ये विलीन केली, त्या कारणाने BMB आता अस्तित्वात राहिलेली नाही, परंतु कार्यशाखांच्या माध्यमातून चालू आहे. आणि BMB स्थापन करण्यासाठी प्राथमिक भांडवल 1000 कोटी गोळा करण्यात आलं होतं. बरोबर लक्षात घ्या. BMB आय होप लक्षात आली असेल. आता जाऊ राष्ट्रीयकृत बँकांकडे. आता मित्रांनो, राष्ट्रीयकृत बँका कशाला म्हणावं, तर आपल्याला माहिती आहे इंदिरा गांधींच्या कालखंडात, इंदिरा गांधी जेव्हा प्रधानमंत्री झाल्या, इंदिरा गांधींनी 2 वेळेस राष्ट्रीयकृत बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. त्यापैकी पहिलं राष्ट्रीयकरण केलं 1969ला 14 बँकांचं. त्याची अट होती 50 कोटीपेक्षा जास्त भांडवल असलेल्या बँका. तर 14च बँका त्या अटीत बसत होत्या. त्या बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. त्याच्याविरुद्ध केस करून त्या बँकेचे मालक सुप्रीम कोर्टात सुद्धा गेले होते. ते वेगळ्या पद्धतीने आपल्याला शिकणं गरजेचं राहील. तर 14 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं, सरकारच्या मालकीच्या झाल्या. मग इंदिरा गांधींचं सरकार परत एमर्जन्सीनंतर पडलं आणि परत 1978मध्ये इंदिरा गांधींचं परत सरकार आलं. 78ला जसं डबल सरकार आलं, परत इंदिरा गांधींनी भारतातल्या 6 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. 6 बँका कुठल्या, अट कुठली, तर 200 कोटीपेक्षा जास्त भांडवल असणाऱ्या बँक 6 बँका. म्हणजे पहिल्यांदा 1969मध्ये 14 बँका, 1980मध्ये 6 बँका, एकत्रितरित्या 20 बँकांचं राष्ट्रीयकरण भारतीय इतिहासात घडून आलं. आणि त्या 20 बँकांनाच राष्ट्रीयकृत बँक म्हणण्यात यावं ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. परंतु प्रॉब्लेम असा झाला की 1993ला या 20 बँकांपैकी न्यू बँक ऑफ इंडिया जी होती, त्या न्यू बँक ऑफ इंडियाचं विलिनीकरण पंजाब नॅशनल बँकेत करण्यात आलं. म्हणून आता सध्या भारतात राष्ट्रीयकृत बँकांची संख्या ही 19 झालेली आहे. हा अत्यंत महत्त्वाचा आकडा आहे, परीक्षेत विचारला जातो. आय होप तुमच्या राष्ट्रीयकृत बँका लक्षात आल्या असतील. पुढे जात असताना IDBI बँक. IDBI बँक म्हणजे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, जी इंडस्ट्रीसाठी, उद्योग क्षेत्रासाठी भारतात स्थापन करण्यात आली होती, जिची स्थापना 1 जुलै 1964ला करण्यात आली होती. मित्रांनो लक्षात घ्या. IDBI 1 जुलै 1964ला कशासाठी, तर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट करण्यासाठी स्थापन केली होती, जिचं मुख्यालय मुंबईला आहे. आणि याच IDBIने
तिचीच एक उपकंपनी म्हणून IDBI बँकेची सुद्धा स्थापना करण्यात केलेली होती. कधी 1994ला IDBIने IDBI बँकेची स्थापना केली आणि पुढे नंतर IDBI आणि IDBI बँक एकत्र करण्यात आली. का? कारण IDBI ही फक्त विकास वित्त संस्था म्हणून काम करत होती, कर्ज देण्याचं काम करत होती आणि आपल्याला माहीत आहे भारतीय लोकांची वृत्ती घेतात तर देतच नाहीत, त्या कारणाने हे डुबत आली होती. बरं झालं हिने स्वतःची उपकंपनी म्हणून एक बँक स्थापन केली जी IDBI बँक म्हणून पुढे ओळखायला आली आणि त्यानंतर पुढे चालत असताना 2005मध्ये IDBI आणि IDBI बँकचं विलिनीकरण करण्यात आलं. या पद्धतीने IDBI पुढे जात असताना पुढची महत्त्वाची बँक आहे भारतातील ते म्हणजे RRBs. आता एक बँक नाही आहे RRB म्हणजे होते रिजनल रुरल बँक, याला म्हणतात प्रादेशिक ग्रामीण बँका. मित्रांनो 2 ऑक्टोबर 1975चा कालखंड म्हणजे इंदिरा गांधींचा कालखंड. मी बोललो की इंदिरा गांधींनी 14+6 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. कशासाठी केलं तर सामान्य लोकांपर्यंत बँकिंग क्षेत्र पोहोचायला हवं, सामान्य लोकांना बँकिंग क्षेत्राचा जास्तीत जास्त फायदा व्हावा, त्यांना बचतीची सवय लागावी, त्यांना कर्ज मिळावं, यासाठी आपण काय केलं, बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. परंतु त्याचा उपयोग जास्त प्रमाणात झाला नाही कारण 20च बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. 20 बँका तर पूर्ण भारतात पसरणार नाही. मोठ्या प्रमाणे विविधतेने लटलेला भारत, मोठ्या प्रमाणात क्षेत्रफळ असलेला भारत, सर्वात जास्त लोकसंख्या असलेला सुद्धा भारत, या सर्व परिस्थितीमध्ये 20 बँका काम करू शकणार नाही. मग ग्रामीण भागात जास्तीत जास्त बँकिंग सेक्टर न्यायचं असेल आपल्याला तर आपल्याला काहीतरी वेगळा उपाय करावा लागेल. याच उद्देशाने भारतात RRB स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. रिजनल रुरल बँक, प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि भारतात 2 ऑक्टोबर 1975ला 5 RRBची स्थापना करण्यात आली. 5 RRBची 2 ऑक्टोबर 1975 महात्मा गांधींच्या जयंतीच्या दिवशी. आता त्या 5 कुठल्या होत्या तर त्याच्यापैकी 2 होत्या उत्तर प्रदेशमध्ये. एक होती आपल्याकडे गोरखपूर उत्तर प्रदेश, त्यानंतर होती आपल्याकडे मोरादाबाद उत्तर प्रदेश. 2 महत्त्वाचे आहेत, गोरखपूर उत्तर प्रदेश, मोरादाबाद उत्तर प्रदेश. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये एक चालू केली होती आपण, मालदा पश्चिम बंगाल, आणि चौथी होती आपल्याकडे पटियाला पंजाब. अशा पद्धतीने 4 जरी सांगितल्या असतील तरी 5 स्थापन केल्या होत्या, परंतु त्याच्यापैकी एक बँक बंद पडली. त्या कारणाने आता सध्या भारतात 4च RRB अस्तित्वात आहे, रिजनल रुरल बँक्स अस्तित्वात आहे. बरोबर समजून घेण्याचे प्रयत्न करा. परंतु आपण 2 ऑक्टोबर 1975ला जरी 5 बँका 10 बँका स्थापन केल्या तरी भारतात जवळपास 2015चा विचार केला तर 164 होत्या आणि 2022चा ज्यावेळेस विचार करतो, 23चा ज्यावेळेस विचार करतो तेव्हा एकत्रितरित्या 64 RRBs आहेत. ह्या जे मी तुम्हाला 4 सांगितल्या ह्या पहिल्या होत्या 2 ऑक्टोबर 1975ला स्थापन केलेल्या. आता सध्या 64 RRBs आहेत, त्याच्यापैकी काही काम करतात तर काही करू शकत नाहीत परिस्थितीमुळे किंवा मग कर्ज बुडाल्यामुळे. हे आहे RRBs. त्यानंतर पुढे आहे लॅब, अत्यंत महत्त्वाचं आहे. लॅब म्हणजे लोकल एरियाज बँक म्हणतो आपल्याला, स्थानिक क्षेत्रीय बँका म्हटलं जाते लॅब्स, ज्यांची स्थापना 1996मध्ये करण्यात आली होती. लॅब्स लोकल एरियाज बँक 1996ला स्थापना करण्यात आली होती. आणि या लोकल एरियाज बँक जर आपण लक्षात घेतल्या तर या लोकल एरियाज बँक आपल्या भारतात सध्या 4 आहेत. बरोबर समजून घेण्यासारखी बाब की भारतात लोकल एरियाज बँक किती अस्तित्वात आहे सध्या तर भारतात 4 आहेत. एक आहे महाराष्ट्रात म्हणजे कोल्हापूर, दुसरं आहे आपल्याकडे महबूबनगर, ते आहे आपल्याकडे तेलंगणा, तिसरं आहे आपल्याकडे विजयवाडा जे आहे आंध्र प्रदेशमध्ये, आणि चौथी आहे आपल्याकडे फागवारा पंजाबमध्ये. अशा पद्धतीने 4 लोकल एरियाज बँक भारतात सध्या अस्तित्वात आहे. त्यानंतर RRBs आता सध्या 64 आहे, परंतु पहिल्या RRBs 5 होते मी तुम्हाला सांगितल्या. त्याच्यापैकी गोरखपूर एक होतं, उत्तर प्रदेशमधीलच होतं. त्यानंतर आपण गोरखपूरनंतर आपण एक पाहिलं महत्त्वाचं, त्यामध्ये गोरखपूरच्या नंतर एक ते मोरादाबाद आणि गोरखपूर हे उत्तर प्रदेशमध्ये होत्या 2 RRBs. त्यानंतर एक जयपूरला होती, त्यानंतर एक पटियाला पंजाबला होती आणि एक जर लक्षात घेतली आपण तर एक होती मालदा पश्चिम बंगाल. अशा पद्धतीने 5 RRBs होत्या सुरुवातीच्या आणि लॅब किती तर 4. त्यापैकी एक कोल्हापूर महाराष्ट्राला आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं की त्याचबरोबर विजयवाडा आंध्र प्रदेशला आहे, महबूबनगर तेलंगणाला आहे आणि एक आपल्याकडे आहे फागवारा पंजाबला. अशा पद्धतीने 4 लॅब्स अस्तित्वात आहेत. अशा पद्धतीने हे पूर्णच्या पूर्ण सार्वजनिक बँका आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. आता पुढे जाऊ खाजगी बँकांकडे. तर मित्रांनो खाजगी बँका 2 प्रकारच्या आहेत. भारतात ज्यावेळेस इंदिरा गांधींनी राष्ट्रीयकरण चालू केलं 1969 पूर्वी, त्यापूर्वी किंवा त्या राष्ट्रीयकरणातून म्हणजे पहिल्या राष्ट्रीयकरणातून 1969च्या आणि दुसऱ्या राष्ट्रीयकरणातून 1979च्या, या राष्ट्रीयकरणातून ज्या बँका वाचल्या सुटल्या म्हणजे ज्या बँकांचं भांडवल 50 कोटीपेक्षा कमी होतं
अशा बँकांचं राष्ट्रीयकरण झालंच नाही. मग त्या बँक खाजगीच्या खाजगीच राहिल्या, त्यांचं लायसनही काढून घेतले नाही म्हणून त्या खाजगीच राहिल्या. तर 1969-80च्या अगोदरच्या ज्या काही खाजगी बँका होत्या त्यांना जुन्या खाजगी बँका म्हणावं. आणि या जुन्या खाजगी बँकांचा आकडा भारतात आहे जवळपास 12 बँका आताही अस्तित्वात आहे. आणि दुसऱ्या बँका आहेत एक नवीन खाजगी बँका. नवीन खाजगी बँका कशाला म्हणावं, तर 1969-1979च्या राष्ट्रीयकरणानंतर बँकांना परमिशन देणे बंद झालं खाजगी क्षेत्रात. परंतु 1991ला पूर्णपणे भारतात आर्थिक संकट आलं. त्यानंतर मग भारतात उखाजा धोरण म्हणजेच उदारीकरण, जागतिकीकरण, खाजगीकरण स्वीकारलं आणि खाजगी बँकांना सुद्धा परवानगी देणं चालू केलं. म्हणजे 1991 नंतर भारतात ज्या बँक स्थापन झाल्या त्यांना म्हणावं नवीन खाजगी बँका. नवीन खाजगी बँका. सहकारी बँका मी तुम्हाला सहकार सेक्टरमध्ये पूर्ण डिटेलमध्ये समजून सांगण्याचे प्रयत्न करेल. अशा पद्धतीने नाणे बाजारात या सर्व गोष्टी येतात. बँक्समध्ये व्यापारी बँका सार्वजनिक आणि खाजगी. व्यापारी बँकात काय इन्क्लूड होते सर्व सांगितलं. खाजगी बँकामध्ये 2 प्रकारच्या ते पण सांगितलं. जुन्या खाजगी बँका 12. नवीन खाजगी बँकांचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आणखी एक महत्त्वाची माहिती सांगून देतो. ती म्हणजे नवीन बँका जेव्हा आपण 1991 नंतर स्थापन केल्या तेव्हा परमिशन देत असताना विमल जालान समिती स्थापन केली होती. विमल जालान समितीने म्हटले की बँक म्हणूनच परमिशन देऊ नका, तर त्यांना 3 भागात डिवाईड करा. 3 भाग कुठले, तर काही बँकांना काही संस्थांना वाणिज्य बँक म्हणून दर्जा द्या, काही बँकांना लघुवित्त बँक म्हणून दर्जा द्या, तर काही बँकांना देय बँक म्हणून दर्जा द्या. तिघांमध्ये फरक लक्षात घ्या. बँकेप्रमाणे जशी तशी वागणारी संस्था म्हणजेच वाणिज्य बँक. लघुवित्त बँक म्हणजे अशी बँक की जे फक्त स्मॉल स्केल बिझनेसेसना किंवा लहानसहान उद्योगांना कर्जपुरवठा करेल, लघुवित्त पुरवठा करेल कुठल्याही संस्थेला, तिला लघुवित्त बँक म्हणावं. आणि तिसरी होती देय बँका, ज्या फक्त मागणी स्वीकारू शकतील, ठेवी घेऊन घेत असतील, कर्ज देऊ शकतील नाही. अशा पद्धतीने नवीन खाजगी बँका 3 प्रकारच्या. त्याचा जर विचार केला तर वाणिज्य बँका भारतात 14 आहेत सध्या. त्याचबरोबर आपल्याकडे असलेल्या लघुवित्त बँका 10 आहेत आणि त्याचबरोबर आपल्याकडे देय बँका 11 आहेत. म्हणजे एकत्रितरित्या जर आपण आकडा लक्षात घेतला तर एकत्रितरित्या तो भरतो जवळपास 35. म्हणजे नवीन खाजगी बँका आपल्याकडे आहेत 35. जुन्या खाजगी बँका आहेत आपल्याकडे 12. जुन्या खाजगी बँका 12. आणि याच्यात महत्त्वाची बाब की खाजगी बँकेतही काही महत्त्वाच्या गोष्टी येतात. म्हणजे परकीय बँकासुद्धा येऊ शकतात. खाजगी बँका परकीय लोक स्थापन करू शकतात. तर अशा जवळपास भारतात 42 किंवा 46 परकीय बँका अस्तित्वात आहेत. हे आकडे अत्यंत महत्त्वाचे आहेत. किती? 46 परकीय बँका अस्तित्वात आहेत. 35 आपल्याकडे असलेल्या नवीन खाजगी बँका, 12 आपल्याकडे असलेल्या जुन्या खाजगी बँका आणि परकीय खाजगी बँका आहेत 46. अशा पद्धतीने हे पूर्णचं पूर्ण नाणे बाजार. त्यानंतर पुढे जात असताना भांडवली बाजार. आता भांडवली बाजारामध्ये काय काय इन्क्लूड होते त्याच्याकडे लक्ष असू द्या. भांडवली बाजारामध्ये सर्वात जास्त इन्क्लूड होणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विकास वित्त संस्था. विकास वित्त संस्था भारतात स्थापन झालेली पहिली विकास वित्त संस्था म्हणजे आहे IFCI, इंडस्ट्रियल फायनान्शियल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, IFCI, जिची स्थापना 1 जुलै 1948ला स्वातंत्र्य झाल्यानंतर लगेच आपण चालू केली. काय उद्देश, तर कॉर्पोरेशन इंडस्ट्रियल ज्या काही गोष्टी आहेत, उद्योग आहेत, त्यांना कर्ज पुरवठा करण्यासाठी IFCI स्थापन करण्यात आली होती, जिचं मुख्यालय नवी दिल्लीला आहे. जस्ट नावसुद्धा बरोबर लक्षात घ्या. IFCI ही पहिली विकास वित्त संस्था होती भारताची. पहिली विकास वित्त संस्था. परंतु IFCIने 1994ला IFCI बँकसुद्धा स्थापन केली. आणि नंतर मग दोघींचंही कार्य सोबत चालत राहिलं. म्हणजे बँक म्हणूनही कार्य केलं, विकास वित्त संस्था म्हणूनही कार्य करते, बँक म्हणूनही कार्य करते. म्हणून IFCIला भारताची पहिली वैश्विक बँक, युनिव्हर्सल बँक म्हणून ओळखलं जाते. लक्षात घ्या, भारताची पहिली वैश्विक बँक. परंतु सार्वजनिक क्षेत्रातली पहिली वैश्विक बँक जर लक्षात घेतली तर IDBI आणि पहिली वैश्विक बँक जर लक्षात घेतली तर IFCI. बरोबर लक्षात घ्या. कशासाठी? इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन इंडिया. म्हणजेच काय, उद्योगांना कर्ज पुरवठा करण्यासाठी, ठेवी स्वीकारण्यासाठी नाही, कारण ही विकास वित्त संस्था आहे. ओके, लक्षात घ्या. आणि पहिली वैश्विक बँकसुद्धा IFCIच ठरली आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब भांडवली बाजारामधील ते म्हणजे आहे ICICI. आता जरी आपण ICICI बँक म्हणून ओळखतो तरी ICICIला मोठा इतिहास आहे. आता IFCI असताना सुद्धा ICICI स्थापन करण्याची का गरज पडली? आणि मी जे विचारून आलो ते समजून घेताना पहिले ICICIचा फुल फॉर्म तुम्हाला समजला पाहिजे. तर इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ICICI, इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया असं म्हटलंय. म्हणजे इथे इंडस्ट्री, मग इंडस्ट्रीशी निगडीत IFCI असताना ICICI स्थापन करायची गरज का भासली? तर सर्वात महत्त्वाची बाब, IFCI आपण ज्यावेळेस स्थापन केलं त्यावेळेस आपल्याला कर्ज द्यायला कोणीच तयार नव्हतं. वर्ल्ड बँक नाही किंवा मग
नाणे बाजार किंवा आपलं जे काय IMF आहे ते सुद्धा द्यायला तयार नव्हतं. हे भारताने स्वतः स्थापन केली, स्वतःच्या मालकीची. नंतर ICICI स्थापन केली, परंतु ICICI 5 जानेवारी 1955ला स्थापन केली. स्वातंत्र्य होऊन जवळपास 7-8 वर्ष निघून गेले होते. आणि हे स्थापन करण्यासाठी आपल्याला वर्ल्ड बँकने कर्ज दिलं होतं. वर्ल्ड बँकची भागीदारी होती. वर्ल्ड बँक भारतातील काही महत्त्वपूर्ण गुंतवणूकदार, वर्ल्ड बँक आणि भारताची RBI किंवा भारत सरकार या तिघांनी मिळून नंतर मग ICICIची स्थापना केली 5 जानेवारी 1955, जिचं मुख्यालय मुंबईमध्ये आहे. ICICIने पुढे ICICI बँक म्हणून एका बँकेची स्थापना केली, जी आता आपण ओळखतोय, लक्षात घ्या. मग ICICI राहिली, ICICI बँकसुद्धा राहिली. पण वैशिष्ट्य येते लक्षात घ्या मित्रांनो, की ICICIचे विलिनीकरण ICICI बँकेत करण्यात आले. म्हणजेच काय तर जिने निर्माण केलं ICICI बँकेला, त्या निर्मात्यालाच ICICI बँकेमध्ये इन्क्लूड करण्यात आलं. याला रिव्हर्स मर्ज असं इकॉनॉमिकल लँग्वेजमध्ये म्हटलं जाते. रिव्हर्स मर्ज, जिने निर्माण केलं तिलाच खाऊन घेतलं. म्हणजेच जिस थाली में खाया उसी थाली में छेद किया, अशा प्रकारची सिच्युएशन इथे निर्माण झाली. याला रिव्हर्स मर्ज म्हटलं जाते. परंतु आता ICICI हे सर्वच प्रकारचं काम करते. विकास वित्त संस्था म्हणून सुद्धा काम करते, बँक म्हणून सुद्धा काम करते, म्युच्युअल फंड किंवा अदर काही गोष्टी असतील, पॉलिसी, या सगळ्या क्षेत्रात काम करते. त्या कारणाने ICICI ही सुद्धा भारताची वैश्विक बँक, युनिव्हर्सल बँक झालेली आहे, भारताची युनिव्हर्सल बँक. पण ही खाजगी क्षेत्रातील भारताची पहिली युनिव्हर्सल बँक आहे. हे सार्वजनिक क्षेत्रातील IDBI पहिली युनिव्हर्सल बँक आहे. आणि पहिली युनिव्हर्सल बँक म्हटलं तर IFC आहे, खाजगी क्षेत्रातली ICICI. याचबरोबर ICICIचं आणखी वैशिष्ट्य की न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये नोंदणीकृत होणारी भारतातील पहिली आणि एकमेव बँक कोणती असेल तर ती आहे ICICI. आणि जपानला जर बघडलं तर असं करणारा भारत हा आशिया खंडातला पहिला देश आहे. ICICI न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज मध्ये नोंदणीकृत होणारी पहिली बँक आणि शेवटची सुद्धा, अजून दुसरी कोणतीच झालेली नाही आहे ICICI बँक. IOF लक्षात आली असेल. चला पुढे जाऊ. त्यानंतर आहे IIBI. आता मित्रांनो, मला एक गोष्ट समजून नाही राहिली, ही इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटसाठी या दोघांमधला फरक तुमच्या लक्षात आला असेल. पण इथेही इंडस्ट्रीयल दिसून आलं, इंडस्ट्रीयल इन्व्हेस्टमेंट बँक ऑफ इंडिया. मग सगळ्या काय इंडस्ट्रीसाठीच बनवल्या काय, बाकी कुठल्या गोष्टीसाठी बनवल्या नाही? बनायला पाहिजेत, परंतु बनवल्या काय गरज होती, बरोबर समजून घ्या. तर IIBIची स्थापना 1997ला इथे मी लिहिलं आहे, याचा स्क्रीनशॉट नंतर तुम्ही काढू शकता. परंतु IIBIला इतिहास आहे. IIBIचा इतिहास ज्यावेळेस लक्षात करतो तेव्हा आपल्या लक्षात येईल की भारतामध्ये 1947 नंतर उद्योग चालू झाले आणि बरेच बंद पडले. भांडवलाच्या अभावी, वित्तीय सुविधांच्या अभावी, कराच्या अभावी, प्रत्येकच गोष्टीच्या अभावी बंद पडल्या. ते जुने उद्योग जे बंद पडले, जे आजारी झाले, त्या उद्योगांना परत उभं करण्यासाठी आपण IIBIची स्थापना केली. पण IIBIची नाही, तर 1971ला पहिल्यांदा आपण IRCIची स्थापना केली, इंडस्ट्रीयल रिकन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. रिकन्स्ट्रक्शन म्हणजे पुन्हा उभं करण्यासाठी, पुनर्वित्त करण्यासाठी IRCI 1971. याच IRCIचं आपण 1985ला IRBI मध्ये रूपांतरण केलं, इंडस्ट्रीयल रिकन्स्ट्रक्शन बँक ऑफ इंडिया, कॉर्पोरेशनचं बँक करून टाकलं. आणि नंतर याच IRBIचं 1997 मध्ये आपण IIBI मध्ये रूपांतरण केलं, इंडस्ट्रीयल इन्व्हेस्टमेंट बँक ऑफ इंडिया, जिचं मुख्यालय आपल्याकडे लखनौमध्ये आहे. लखनौ, लक्षात घ्या. आय थिंक येस, लखनौमध्ये असायला पाहिजे IIBIचं मुख्यालय. ओके, लक्षात घ्या. तर IIBIचं मुख्यालय लखनौ जरी असेल तरी आता सध्या ही IIBI पूर्णपणे बंद पडली आणि आता हिचं एकच मुख्यालय उरलेलं आहे, ते म्हणजे आहे कोलकाता. एवढ्याच स्वरूपात फक्त IIBI आपल्याकडे अस्तित्वात आहे. IIBI
1997 जिचं मुख्यालयच अस्तित्वात आहे ते आहे कोलकाता. कारण IIBI पूर्णपणे बंद पडली. म्हणजे बंद पडलेल्या गोष्टीला कर्ज जर देसाल तुम्ही, जे पहिलेच डुबलं त्याला डबल उभं करण्याचे प्रयत्न करसाल तर ते अजून डुबवणार आहे. अशा प्रकारची सिच्युएशन इथे निर्माण झाली होती IIBIच्या माध्यमातून. ठीक आहे, IIBI क्लिअर झाली असेल. पुढे जाऊ CDBकडे. आता इथे सुद्धा काय आहे, स्मॉल इंडस्ट्री डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. काय तर इंडस्ट्रीचं डेव्हलपमेंट, हे होते इंडस्ट्रीच्या डेव्हलपमेंटसाठी. परंतु हे कोणत्या इंडस्ट्रीच्या डेव्हलपमेंटसाठी होते, तर हे स्मॉल इंडस्ट्री नाही, मोठे उद्योग, मध्यम उद्योगांच्या डेव्हलपमेंटसाठी होत्या 3च्या 3. पण आता लहान उद्योगांचं काय, कुटीर उद्योगांचं काय, त्याच्यासाठी आपण CDBची स्थापना केली, स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, जिची स्थापना 2 एप्रिल 1990ला करण्यात आली, जिचं मुख्यालय लखनौला आहे. ही चांगल्या पद्धतीने कार्य करत होती. परंतु भारतात 2014मध्ये मोदी सरकार आला आणि मोदी सरकारने एक योजना बनविली आणि ती योजना म्हणजे होती मुद्रा योजना, ज्याच्या माध्यमातून मुद्रा बँकसुद्धा आपण स्थापन केली. कोणाच्या माध्यमातून, तर CDBच्याच ठिकाणी आता मुद्रा तयार झाली. CDBकडचा 1000 कोटी रुपये भांडवल हे मुद्रामध्ये गुंतवण्यात आलं. आणि मुद्रा कधी स्थापन करण्यात आली, तर 8 एप्रिल 2015 ही तारीख मोठ्या प्रमाणात विचारली जाते. मुद्रा म्हणजे काय, तर मुद्रा होते मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट रिफायनान्स एजन्सी. मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट रिफायनान्स एजन्सी इज बँक म्हणून सुद्धा ओळखली जाते. ही योजना म्हणून सुद्धा ओळखली जाते आणि बँक म्हणून सुद्धा ओळखली जाते. आणि मुद्रा लोन बऱ्याचदा आपल्या चर्चेचा विषय आहे. मुद्रा लोन सर्व लोकांना आता मोठ्या प्रमाणात अवेलेबल होत आहे ते या योजनेनुसार याच बँकेद्वारे. परंतु हिची जनक कोण, तर हिचे जनक CDB. आता मुद्राद्वारे 3 प्रकारचे कर्ज दिले जातात गडे हो. एक दिलं जाते शिशु गटाला, दुसरं जाते किशोर गटाला आणि तिसरं दिलं जाते युवक गटाला. या 3ही गटामध्ये का मर्यादा ठरलेली आहे किती कर्ज द्यावं. शिशु गटाला जास्तीत जास्त 50,000पर्यंत कर्ज मिळते. त्यानंतर आहे आपल्याकडे किशोर गटाला 50,000 ते 5 लाखापर्यंत कर्ज दिले जाते. आणि तिसरा गट आहे आपल्याकडे युवा गटाला जवळपास 5 लाख ते 10 लाखापर्यंत कर्ज दिलं जाते मुद्रा बँक. आय होप लक्षात आली असेल. पुढे जात असताना पुढची महत्त्वाची भांडवली बाजारातील महत्त्वपूर्ण संस्था SFC आपण म्हणू, विकास वित्त संस्था, ती आहे आपल्याकडे SFC म्हणजे होते स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन. स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन 1951 पासून आपण भारतात स्थापन करणं चालू केलं. हे होत्या सगळ्याच्या सगळ्या इतर कोणत्याही उद्योगांना कर्जपुरवठा करण्यासाठी, त्यांचा विकास डेव्हलपमेंट करण्यासाठी. परंतु राज्यांना सुद्धा त्यांच्या राज्याच्या मालकीचे किंवा त्यांच्या राज्यात छोटे मोठे उद्योग असतील, कारण केंद्र सरकार तर प्रत्येक ठिकाणी जाऊ शकेल नाही. मग राज्यात कुठल्या भागात कुठल्या गोष्टीला आपल्याला जास्त वाव देता येईल हे ठरवण्याचा अधिकार किंवा हे ठरवण्याची जास्तीत जास्त मुभा आपण स्टेट गव्हर्नमेंटला देऊ शकतो. म्हणून अशा संस्था राज्यस्तरावर सुद्धा असावे, याच्यासाठीच 1951मध्ये SFCs चालू करण्यात आल्या भारतात. आता सध्या SFCs भारतात 18 आहेत एकत्रितरित्या, ज्यापैकी महाराष्ट्राबद्दल जर आपण बोलतो म्हटलं तर महाराष्ट्रात 3 SFCs आहे. त्यामध्ये आहे MSFC, महाराष्ट्र स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन, उद्योगांसाठीच आहे. दुसरा आहे MIDC, आपल्याला माहीत आहे खूप चांगल्या पद्धतीने. तर MSFC आणि MIDC मध्ये नेमका फरक काय समजून घ्या. महाराष्ट्र स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन अँड महाराष्ट्र स्टेट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, दोघांमध्ये फरक काय आहे, तर MSFC जे आहे हे फायनान्शियल मदत करते, म्हणजेच काय, कर्ज स्वरूपात तुम्हाला कर्ज देऊ शकते पैशाच्या स्वरूपात. पण MIDCचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन असल्या कारणाने हे तुम्हाला पैशाच्या स्वरूपात कर्ज देत नाही, तर तुम्हाला उद्योगासाठी भांडवल अवेलेबल करून देते. मशिनरीज असतील, जागा असतील, रस्ते असतील, पायाभूत सुविधा, वीज असेल, नळ असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल करून देते कर्जाच्या स्वरूपात. नंतर ते तुमच्याकडून वसूलसुद्धा करते. तर MIDC आणि MSFC दोघांच्या स्थापनेमध्ये जर लक्षात घेतलं तर MSFCची स्थापना 1 एप्रिल 1962ला झाली आणि MIDCची जर लक्षात घेतली तर 1 ऑगस्ट 1962ला झाली, एकाच वर्षी आणि एकाच मुख्यमंत्र्याच्या हस्ते, यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. त्यानंतर आहे आपल्याकडे तिसरी महाराष्ट्राची SFC म्हणजे स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन, ते आहे MSSIDC. हे कशासाठी, ते होती महाराष्ट्र स्मॉल स्केल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. महाराष्ट्रात असलेले स्मॉल छोटे मोठे लघु उद्योग, सूक्ष्म उद्योग जे आहे त्यांच्या विकासासाठी आपण MSSIDC स्थापन केली आणि त्या माध्यमातून कार्य चालू केलं. याची स्थापना सुद्धा 62 आहे, परंतु 19 ऑक्टोबर 1962 हे सुद्धा यशवंतराव चव्हाणांच्याच कालखंडात निर्माण झाली. अशा पद्धतीने 3 SFCs महाराष्ट्रात आहेत एकट्या आणि पूर्ण भारताचा विचार केला तर 18 आहेत. त्यानंतर भांडवली बाजारातील पुढची महत्त्वाची संस्था म्हणजे LIC. मित्रांनो, LICचा ज्यावेळेस आपण विचार करतो तेव्हा आपल्याला लक्षात येईल की 2023मध्ये आता सध्या भारताच्या एकूण GDPमध्ये एकट्या LICचा हिस्सा 8% आहे मित्रांनो. म्हणून LIC ही संस्था भारतासाठी आणि भारत सरकारसाठी अत्यंत गरजेची आहे.
लक्षात घ्या. मग LIC काय तर लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. लाईफ इन्शुरन्स म्हणजे लोकांना त्यांच्या जीवन विमा देण्यासाठी काम करते LIC. मित्रांनो, इंग्रजांच्या कालखंडात भारतात सर्वप्रथम स्थापन झालेली जीवन विमा देणारी कंपनी होती. त्या कंपनीचं नाव होतं ओरिएंटल कंपनी, जिची स्थापना 1818मध्ये झाली होती. अशा पद्धतीने भारत स्वातंत्र्य होईपर्यंत भारतात जवळपास 245 खाजगी विमा देणाऱ्या कंपन्या होत्या, जीवन विमा वाटणाऱ्या कंपन्या होत्या. स्वातंत्र्य झाल्यानंतर आपल्याला या कंपन्यांचं कुठेतरी प्रभुत्व मिळवणं गरजेचं होतं, यांच्यावर मालकी निर्माण करणं गरजेचं होतं. म्हणून मग आपण काय केलं तर आपण 1956ला या 245 बँकांना, ज्या जीवन विमा देणाऱ्या संस्थांना एकत्र केलं आणि त्यांना एकत्र करून 1955ला कायदा केला, 1956ला कायदा केला आणि त्या सर्व 245 संस्थांच्या एकत्रीकरणातून भारतात LIC स्थापन केली. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन स्थापन केलं 1 सप्टेंबर 1956ला. आणि 1 सप्टेंबर 1956 ते जवळपास 1993पर्यंत 91पर्यंत भारतात जीवन विमा क्षेत्रामध्ये LICची मक्तेदारी होती. एकमेव संस्था होती. महत्त्वाची बाब आहे. आता सध्या LICचं मुख्यालय आपण लक्षात घेतलं तर मुंबईला आहे आणि याचं ब्रीदवाक्य बऱ्याच पेपरला विचारलं जाते, ते आहे योगेक्षम वाहम्यम, आमची समृद्धी आमचं कर्तव्य, असं त्याचा मराठीत अर्थ होतो. त्यानंतर पुढची संस्था आहे आपल्याकडे GIC म्हणजे होते जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन, जी जीवन विमाच्या व्यतिरिक्त विमा देते. म्हणजे एखाद्या आपल्या गाडीचं इन्शुरन्स असते, आपण छोटीशी बाईक घेतली, 4 व्हीलर घेतली, त्याचं इन्शुरन्स असते, तिला काही झालं तर आपल्याला पैसा पडते. त्याचबरोबर शेतविमा, पीक विमा आहे आपल्याकडे. त्याचबरोबर अनेक गोष्टींचे विमे आहेत, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचे विमे आहेत, इन्शुरन्स असते, प्रत्येक गोष्टीचा इन्शुरन्स. तो कुठे मोडतो तर GIC. आणि माणसाचा इन्शुरन्स कुठे LICमध्ये. मग अशा प्रकारच्या भारतातील पहिली जर GIC संस्था आपण लक्षात घेतली, तिचं नाव आहे ट्रिटॉन ही भारतातील पहिली GIC म्हणजे जनरल विमा देणारी, सामान्य विमा देणारी कंपनी होती. आणि भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा भारतात 50 भारतीय जनरल विमा कंपन्या होत्या आणि 52 परकीय जनरल विमा कंपन्या होत्या, लक्षात घ्या. आणि आपण काय केलं तर 1972मध्ये त्या 50 अधिक 52 या दोघांना एकत्र केलं. म्हणजे अशा पद्धतीने 102 खाजगी जनरल विमा देणाऱ्या कंपन्यांना एकत्र केलं आणि त्या एकत्रीकरणातून आपण GICची स्थापना केली 22 नोव्हेंबर 1972, जिचं मुख्यालयसुद्धा मुंबईला आहे. आणि याचं अर्थ, हिचा ब्रीदवाक्य आपण म्हणू शकतो, हिचं ब्रीदवाक्य आहे आपत्काले रक्षिष्यामी, आपत्काले रक्षिष्यामी. अशा पद्धतीने GIC LIC अत्यंत महत्त्वाची बाब आहे. परंतु GIC आता अस्तित्वात राहिली नाही, तर GICला फक्त पुनर्वित्त संस्था म्हणून आता काम करत आहे GIC. आता तिच्याकडे विमा क्षेत्र आलेलं नाही. मग काय तर GICच्या 4 संस्था उपसंस्था स्थापन करण्यात आल्या, एक मुंबईला, एक कोलकात्याला, एक चेन्नईला आणि एक दिल्लीला. आणि त्या 4 संस्था आता GICचं काम सांभाळतात. आणि GIC काय करते तर GIC पुनर्वित्त पुरवठा करते. आता पुढची महत्त्वाची गोष्ट, आणखी महत्त्वाची बाब जी पेपरला बऱ्याचदा विचारलेली आहे की LIC आणि GIC म्हणजे विमा क्षेत्रावर नियंत्रण कोण करते. तर मित्रांनो, जवळपास आपण लक्षात घेतलं तर 1997ला भारत सरकारने मल्होत्रा समिती स्थापन केली, जे इन्शुरन्स सेक्टरचं परीक्षण निरीक्षण करण्यासाठी होती. तेव्हा मल्होत्रा समितीने सांगितलं की यांच्यावर नियंत्रण ठेवणारी कुठली तरी अशा प्रकारची एक संस्था असावी. म्हणून 1999ला भारतात IRDA स्थापन करण्यात आली, इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया, किंवा ऑथॉरिटीच्या ठिकाणी एजन्सीसुद्धा तुम्ही म्हणू शकता, पण ऑथॉरिटी अत्यंत महत्त्वाचं ठरेल. IRDA 1999ला स्थापन केली. आता पुढचा महत्त्वाचा असा प्रश्नसुद्धा पेपरला आला आहे की खालीलपैकी कुठल्या संस्था वैधानिक आहेत, आणि त्यामध्ये ऑप्शन होतं IRDA. म्हणून प्रश्न निर्माण होतो की IRDA हे वैधानिक आहे की नाही, म्हणजे हिला वैधानिक दर्जा आहे की नाही. तर हो, 2000मध्ये IRDAला आपण वैधानिक दर्जासुद्धा दिलेला आहे. अशा पद्धतीने काही महत्त्वाच्या संस्था. आतापर्यंत आपण भांडवली बाजारातील सर्वच्या सर्व विकास वित्त संस्था पाहिल्या, ज्या विकासाच्या दृष्टिकोनातून स्थापन करण्यात आल्या होत्या. तो म्हणजे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, कृषी क्षेत्राचा विकास असेल किंवा मग त्या व्यतिरिक्त अदर काही गोष्टी असतील त्या पाहणं आपल्यासाठी गरजेचं आहे. गुंतवणूक संस्था असतील किंवा मग कृषी क्षेत्राचा विकास, भारतात हाऊसिंग क्षेत्राचा विकास, प्रत्येक क्षेत्राचा विकास करण्यासाठी भांडवली बाजारात आणखी कोणत्या संस्था काम करतात ते पाहू. त्यापैकी सर्वात महत्त्वाची संस्था आहे UTI म्हणजे होते युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया, जिची स्थापना 1 जुलै 1964ला केली होती. आता UTI स्थापनेचा उद्देश काय होता तर भांडवली बाजारामध्ये जर आपल्याला गुंतवणूक करायची असेल तर आपली नोंदणी तिथे असणं गरजेचं आहे. परंतु सामान्य लोकांना गुंतवणूक करायची आहे तर सामान्य लोकांकडे नोंदणी नसते.
शेअर मार्केटची. मग त्या लोकांनी कुठल्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करावं, तर मग लोकांकडचा पैसा कुठल्या तरी एका संस्थेनं गोळा करावा, तोच पैसा एकत्रितरित्या शेअर मार्केटमध्ये गुंतवावा, स्टॉक मार्केटमध्ये गुंतवावा आणि त्याच्यापासून भेटणारा मोबदला त्या त्या लोकांमध्ये त्या त्या प्रमाणात वाटून द्यावा. असं काम करणारी जी संस्था आहे तिला UTI म्हणतात आणि ते काम करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली संस्था म्हणजे UTI आहे, जिची स्थापना 1 जुलै 1964 करण्यात आली आणि त्यासाठीच UTIने पहिला UTIचा म्युच्युअल फंड बाजारात आणला, ज्याचं नाव होतं US64. याच्या व्यतिरिक्त भारताचा पहिला म्युच्युअल फंड दुसरा आलेला आहे कुठला तरी, तो मी तुम्हाला कुठल्या तरी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगण्याचे प्रयत्न करेल. पण UTIने बाजारात आणलेला म्युच्युअल फंड कुठला, तर US64 हा आहे पहिला म्युच्युअल फंड UTIने आणलेला. परंतु पुढे चालून UTI भारतात झालेले मोठ्या प्रमाणात शेअर मार्केटमध्ये झालेला जे काही केतन पारेख घोटाळा असेल, अदर काही घोटाळे असतील किंवा अफरातफरी असतील, यामुळे UTI पूर्णपणे धोक्यात आला आणि UTI त्यानंतर मग UTIने काम करणं बंद केलं. मग UTIचे 2 भागात विभाजन करण्यात आले. त्याच्यापैकी पहिला भाग UTI SUUIT अशा पद्धतीचा एक SSUTI, यालाच काय म्हणावं तर UTI अंडरटेकिंग युनिट्स, जे काही आपल्याकडे स्पेसिफिक अंडरटेकिंग जे संस्था आहे जिने UTIला अंडरटेक केलं. आणि दुसरी होती आपल्याकडे UTI AMC म्हणजे होते ॲसेट्स मॅनेजमेंट कंपनी. आणि नंतर मग हा म्युच्युअल फंड UTI AMCच्या ताब्यात देण्यात आला. पण प्रॉब्लेम असा झाला होता की UTIने 1994ला UTI बँकेची सुद्धा स्थापना केली होती खाजगी क्षेत्रात. परंतु मग UTIचं विभाजन झाल्यावर 2000 जवळपास 3मध्ये हे विभाजन झालं. या विभाजनानंतर मग UTI बँक वेगळी पडली. आता त्याची मालकी कोणाकडे जावं, तर तिची मालकी गेली UTI AMCकडे. परंतु प्रॉब्लेम असा झाला की UTIने त्या खाजगी बँकेला, UTI बँकेला तिचं नाव वापरू आलं म्हणून पेनल्टी चालू केली. म्हणून UTI बँकेने काय केलं, तर UTI बँकेने UTI बँक नाव सोडून दिलं आणि स्वतःचं नाव ॲक्सिस बँक म्हणून करून घेतलं 2007 पासून. म्हणून आता जे तुम्हाला असलेली खाजगी बँक दिसते ॲक्सिस बँक, ती बँक UTI बँकचंच रूपांतरण होय, UTI बँकचंच बदललेलं नाव आहे. अत्यंत महत्त्वाची बँक अशा पद्धतीने UTI. पुढची महत्त्वाची संस्था आहे आपल्याकडे नाबार्ड. कशासाठी, तर कृषी क्षेत्रामध्ये विकास घडवून आणण्यासाठी. आतापर्यंत जेवढ्याही पाहिल्या त्या सर्वच्या सर्व इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये होत्या. तर आता कृषी क्षेत्रात वित्त पुरवठा करायचा असेल, कृषी क्षेत्राचा विकास करायचा असेल, तर त्यासाठी एक संस्था असावी म्हणून आपण काय केलं, नाबार्डची स्थापना केली. आणि नाबार्डची शिफारस करणारी समिती बऱ्याच पेपरमध्ये विचारली, ती म्हणजे आहे BV शिवरामन समिती 1979ची. या समितीने शिफारस केली आणि भारतात कृषी क्षेत्राचा विकास करण्यासाठी, कृषी क्षेत्राला पुनर्वित्त पुरवठा करण्यासाठी 12 जुलै 1982ला नाबार्डची स्थापना केली आणि तिचं मुख्यालय आहे आपल्याकडे मुंबईला. ही पुनर्वित्त पुरवठा करते, म्हणजे डायरेक्ट शेतकऱ्यांना वित्त पुरवठा करत नाही, तर बँकांना वित्त पुरवठा करते आणि बँकांना सांगते हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. इट्स कॉल पुनर्वित्त. अशा पद्धतीने नाबार्ड होती, म्हणजे कृषी क्षेत्राच्या विकासासाठी. त्यानंतर पुढची संस्था आहे एक्झिम बँक. एक्झिम बँक कशासाठी, तर एक्झिम बँक म्हणजे होते एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक. अत्यंत महत्त्वाची बँक आहे. कशासाठी, तर ही बँक होती आयात निर्यातीला चालना देण्यासाठी. भारतात जास्तीत जास्त प्रमाणात भारतातून निर्यात झाली पाहिजे, आयात झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी लोकांना आपण आयात निर्यातीसाठी कर्ज प्रोव्हाइड करू शकलो पाहिजे. यासाठी ही एक्झिम बँक होती, म्हणजे आयात निर्यातीचा विकास घडवून आणण्यासाठी. हिची स्थापना आपण 1 जानेवारी 1982ला केली आणि जिची शिफारस ही बऱ्याच परीक्षेला विचारलं की एक्झिम बँकेची शिफारस कोणत्या समितीने केली होती, तर त्या समितीचं नाव आहे अलेक्झांडर आणि टंडन समिती. अत्यंत महत्त्वाची आहे एक्झिम बँक, एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक. त्यानंतर पुढील महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते आहे NHB. हे कशासाठी, तर आपण इंडस्ट्रीयल सेक्टरचा विकास घडवून आणलो भांडवली बाजाराच्या माध्यमातून, आपण कृषी क्षेत्राचा विकास घडवून आणलो भांडवली बाजाराच्या माध्यमातून. त्याचबरोबर आपण सामान्य लोकांचा पैसासुद्धा शेअर मार्केटमध्ये गुंतवून आलो UTIच्या माध्यमातून. त्यानंतर आपण आयात निर्यातीसुद्धा विकास घडवून आणून राहिलो एक्झिम बँकच्या माध्यमातून. परंतु भारतात असलेलं सर्वात महत्त्वाचं एक कमी ते म्हणजे आहे लोकांना असलेले पक्के घरं. मग हे पूर्ण व्हावे, लोकांच्या घरांचा विकास व्हावा, प्रत्येकाला स्वतःचं घर असावं, याच्यासाठी त्यासाठी सुद्धा कर्ज देणारी एक बँक असावी, संस्था असावी अशी शिफारस केली. आणि त्यानुसार NHB म्हणजे नॅशनल हाऊसिंग बँक, राष्ट्रीय आवास बँक म्हणून ओळखल्या जाणारी बँक स्थापन करण्यात आली, जी हाऊसिंग डेव्हलपमेंटसाठी कर्ज देते, जिची स्थापना 9 जुलै 1988ला करण्यात आली आणि हिचं मुख्यालय सध्या नवी दिल्लीला आहे. कशासाठी, तर हाऊसिंग डेव्हलपमेंटसाठी. सर्वात महत्त्वाचं पुढची महत्त्वाची बाब भांडवली बाजारातील ते म्हणजे शेअर मार्केट किंवा स्टॉक मार्केट. मित्रांनो, 1877ला भारतातील मुंबईमध्ये एक सर्वात महत्त्वपूर्ण कंपनी होतं, जिचं नाव होतं नेटिव्ह शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स एजन्सी.
नेटिव्ह शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर असोसिएशन किंवा एजन्सी हाच भारतातला पहिला बाजार होता. भारतातलाच नव्हे तर हा आशिया खंडातला सर्वात जुना शेअर मार्केट म्हणून ओळखला जाणारा बाजार आहे. त्यालाच पुढे आपण 1957मध्ये मुंबई शेअर मार्केट म्हणून मान्यता दिली आणि त्याचंच पुढे नाव मुंबई शेअर मार्केट झालं. म्हणून NHB जे आहे आपल्याकडे BSE जे आहे ते बॉम्बे स्टॉक एक्सचेंज जे आहे ते सर्वात जुनं आहे भारतातलं, लक्षात घ्या. त्यानंतर आहे एक महत्त्वाचं NSB म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज, ज्याची स्थापना भारत सरकारच्या मालकीची 1992मध्ये करण्यात आली. आज तागायत भारतात जवळपास 23 शेअर मार्केट्स आहेत ज्यामध्ये शेअर्सची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट आहे कम्युनिटी एक्सचेंज. आता फक्त शेअर्सचीच खरेदी विक्री नाही तर भारतात काही महत्त्वपूर्ण मौल्यवान वस्तूंची सुद्धा खरेदी केली जाते, धातूंची सुद्धा खरेदी केली जाते आणि ती कुठे केली जाते तर त्याच्यासाठी काम करणारी संस्था किंवा एक बाजार आहे त्याला म्हणतात कमोडिटी एक्सचेंज. कम्युनिटी एक्सचेंज एकत्रितरित्या भारतात 17 कम्युनिटी एक्सचेंज आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. मग आता या दोन गोष्टीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस शेअर मार्केट किंवा स्टॉक मार्केटवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याला एका संस्थेची गरज होती. ती संस्था म्हणजे सेबी होती, सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, जिची स्थापना 12 एप्रिल 1988ला करण्यात आली. 12 एप्रिल 1988. कशासाठी तर फक्त आणि फक्त शेअर मार्केटवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि तिला वैधानिक दर्जा देण्यात आला 1992. परंतु 1998 पासून पूर्ण शेअर मार्केट किंवा भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी हिला मान्यता देण्यात आली. म्हणजे सुरुवातीला जेव्हा सेबी स्थापन केली तेव्हा ती फक्त शेअर मार्केटवर नियंत्रण ठेवण्यासाठी होती. 1998 पासून सेबीवर पूर्ण भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवणारी संस्था म्हणून हिची निवड करण्यात आली. म्हणून सेबी भांडवली बाजार शिकताना अत्यंत महत्त्वाची संस्था आहे. मग पुढे जात असताना कमोडिटी एक्सचेंज आहे तिथे वस्तूंचा व्यापार उराला, खरेदी विक्री उराली, त्याच्यावर नियंत्रण कोण ठेवील तर त्याच्यासाठी आणखी एक महत्त्वाची संस्था आहे ती म्हणजे आहे फॉरवर्ड मार्केट कमिशन. फॉरवर्ड मार्केट कमिशन FMC म्हणतो, जिची स्थापना 1953ला करण्यात आली होती. परंतु मित्रांनो आपल्याला ऐकून खूप चांगलं वाटेल की सेबी जी पूर्णच्या पूर्ण भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवते हिचं कुठेतरी महत्त्व कमी होऊ नये याच्यासाठी 2015-16च्या अर्थसंकल्पात FMCचंच विलिनीकरण आपण सेबीमध्ये घडून आणलं. आता FMC असं काही राहिलेलं नाही. म्हणून कम्युनिटी एक्सचेंज आणि शेअर मार्केट म्हणजे स्टॉक मार्केट या दोन्ही गोष्टींवर नियंत्रण ठेवण्याचं आता काम कोणाचं आहे तर सेबीचं आहे. तर फक्त स्टॉक मार्केट कम्युनिटी एक्सचेंजवरच नाही तर पूर्ण भांडवली बाजारावर नियमन करण्याचं काम एकटी संस्था आहे सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. कधी दर्जा देण्यात आला, स्थापना कधी करण्यात आली, बऱ्याचदा पेपरमध्ये विचारलं आहे. मित्रांनो आपण पूर्ण भारतीय वित्तीय बाजार या व्हिडिओमध्ये समजून घेतला. बारीक सारीक गोष्टींसहित भारतातल्या एकूण एक बँकेसहित, एकूण एक विकास संस्थेसहित, गुंतवणूक संस्थेसहित सर्व डिटेलमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केला. तरीसुद्धा काही प्रश्न असले तर मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. अशा पद्धतीने पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये परीक्षाभिमुख अत्यंत महत्त्वाचा, कठीण आणि सोप्या पद्धतीने सांगल्या जाईल तुम्हाला सांगेल असाच एक व्हिडिओ घेऊन पुन्हा एकदा भेटू. आजच्यासाठी एवढंच. जय हिंद.